गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तचारो फलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्ने श्वरपादपङ्कजं। श्रीनाथ भगवान सच्चिदानंद स्वरूप असलेले अविरत सकल भक्तांवर प्रेमाचा वर्षाव करणारे भक्ताभिमानी भक्तवत्सल भगवान आदिनाथ आणि जे गुरुपीठाचं मूळ असलेले जेथून सगळी गुरु परंपरा सुरुवात झाली असे भगवान आदि गुरु दत्तात्रय आणि सकल नवनाथ सिद्धांच्या 84 सिद्धांच्या अत्यंतिक कृपेनं परम मंगलमय अशी ही भगवंताची पतिताला ही पावन करणारी आणि प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये एक आशा निर्माण करणारी ही दैदिप्यमान कथा। लहान मुलांना शांत करा। आणि पतिताला ही पावन करणारी ही परम मंगलमय कथा ज्याला जे पाहिजे ते प्रदान करणारी ही कथा आणि सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय। परम मंगलमय भाई नवनाथांचं चरित्र वर्णन करणारी पावन संगीत पावन कथा आणि प्रत्येकाला जे पाहिजे ते प्रदान करणारी कथा। कथा कशी आहे तर कथा ही अमृतमय असते। अमृतमय तर असतेच असते, पण त्याच बरोबर कथा ही ज्ञान प्रदान। ज्या पद्धतीने प्रत्येक जीवाला कशाची न कशाची तरी इच्छा आहे आणि त्या प्रत्येक इच्छेला किंवा ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद ही कथेमध्ये असते आणि म्हणून कथा ही परम मंगलमय सांगितलेली। कारण भगवंताची कथा म्हणजेच त्रिवेणी संगम आहे। आपल्याला कदाचित त्रिवेणी संगमात जाऊन स्नान नाही घडलं काही हरकत नाही, पण तुम्ही या सत्संगामध्ये या कथेमध्ये येऊन बसला तर तुम्हाला त्रिवेणी संगमाचं पुण्य त्या ठिकाणी। कारण कथा त्रिवेणी संगमी देव भक्त आणि नाम। कारण ह्या धर्म मंडपामध्ये भगवंताचा नामाचा उल्लेख, देवाच्या चरित्राचा उल्लेख आणि इथे येणारे सगळे श्रोते म्हणजे भगवत भक्त असा तिघांचा संगम ह्या ठिकाणी होतो। म्हणून कथा हे परम मंगलमय सांगितले। आणि कथा ही कशी आहे तर कथा ही दुर्लभ आहे सांगितली। दुर्लभ काय सांगितली? कथा दुर्लभ सांगितली। कथा ही चांगल्या चांगल्यांना सुद्धा प्राप्त होत नाही। काही ना काहीतरी कारणास्तव त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते। कथा प्राप्त होणं म्हणजे काय? सत्संग प्राप्त होणं। तो सगळ्यांना प्राप्त होत नाही। ज्याच्यावर भगवंताची विशेष कृपा असते त्यालाच हा सत्संग, त्यालाच ही कथा, त्यालाच
नवनाथांचं चरित्राची आवड, त्यालाच हे दिव्य चरित्र त्यालाच प्राप्त होतं. अन्यथा ते कोणालाही असं प्राप्त होत नाही सहजासहजी. आणि म्हणून अशी ही परममंगलमयी भगवंताची दिव्य कथा, ह्या परममंगलमय नवनाथ भक्तिसार दिव्य कथेसाठी उपस्थित असलेले सर्वच भक्त, त्याचबरोबर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्याचबरोबर गुणीजन, हरिभक्त महाराज मंडळी, आदरणीय कवळे महाराज, अशी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी उपस्थित, सर्वांच्या अंतःकरणातल्या हृदयस्थ परमात्म्याला नेहमीप्रमाणे वंदन करून आजच्या या द्वितीय दिवसाच्या परममंगलमय कथेला आपण प्रारंभ करूया. काल कथेचा प्रथम दिवस होता आणि आज कथेचा द्वितीय दिवस आहे. आणि कथेचे दिवस कसे जात असतात हे कळत नसतात. आणि भगवंताची कथा कितीही आपण विदित करत राहिलो तरी ती संपत नसते. आणि म्हणून कालच्या पूर्वकथा अनुसंधानामध्ये आपण यथाशक्ती नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथाची पूर्वपीठिका काल आपण बघितली की हा ग्रंथ कसा आहे, ह्या ग्रंथाचे कवी कोण आहेत, ह्या ग्रंथामध्ये काय नेमकं वर्णन काय केलेलं आहे, कशाचे चरित्र याच्यामध्ये आलेले आहेत, याचं आपण यथाशक्ती वर्णन करण्याचा प्रयत्न केला. यथाशक्ती हा शब्द मी एकदम जपून वापरतो, याचं कारणच आहे. ज्ञानेश्वरी मध्ये माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू बोलीला असेल अविवेकू. ज्ञानोबाराय म्हणतात मी मूर्ख, किंवा माझ्याकडून कदाचित बोलण्यामध्ये चुकी होऊ शकते. एवढे मोठे महात्मा कदाचित त्यांच्याकडून ते काही चुकू शकत नाही, पण तरी सुद्धा ते स्वतःचा कमीपणा, स्वतःकडे कमीपणा घेतात आपल्या श्रीगुरूंसमोर. तर आपल्या सारख्याची काय कथा आहे, आपण त्यांच्या चरणकमलाची धूळ नाही म्हणाले, धुळीचा कण पण नाही. म्हणून यथाशक्ती शब्द वापरावा लागतो, कारण आपल्याला नाही म्हणाले, जसं हा एवढा अथांग समुद्र आहे आणि हा समुद्र पाहिल्यावरच आपल्याला घाम फुटतो, हा समुद्र पाहिल्यावरच आपल्याला जीव गुदमरतो. सामान्य बेडकाला त्याचं डबकच समुद्र वाटतो, है का नाही? सामान्य एखादा बेडूक असतो ना, बेडूक, त्या बेडकाला जर एखाद्या डबक्यात टाकलं तर तो म्हणते डबकत किती मोठा समुद्र आहे, काय माहित मी समुद्र तरून जाईल. पण त्याला काय माहिती समुद्राची व्यापकता काय असते. एवढी मोठी व्यापकता आहे, म्हणून मी यथाशक्ती सांगितलं, जेवढा आपल्या बुद्धीला झापल तेवढा विचार मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि कारण हे एवढं अथांग आहे, एवढं प्रदीर्घ आहे की हे बुद्धीच्याही कक्षेच्या पलीकडचं. आणि म्हणून जिथे साक्षात माऊली ज्ञानोबाराय जे योगियांचे योगी आहेत, ते सुद्धा मी म्हणतात की बोलीला असेल अविवेकू तरी संत कृपादी बकू सोजवळू असे. नाही म्हणाले माझं कर्तृत्व काहीच नाही, म्हणे माझं कर्तृत्व काहीही नाही, हे जे काही सगळं कर्तृत्व आहे ते श्री गुरूंच आहे. आणि मोठ्यांकडून हेच शिकावं. जी मोठी असतात ना, ते म्हणतात आयुष्यात, ते म्हणतात मला काहीही कळालं नाही. कळालेलं तर सगळं असतं त्यांना, पण ते काय म्हणतात मला अजून बरंच काही कळायचं बाकी आहे. आणि खरंच आहे, ह्या संसाराचा, ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा जर विचार जर केला तर आपल्याला अजून काही बरंच काही कळायचं बाकी आहे.
आपला जीव आहे तरी किती हो, किती सूक्ष्म जीव, किती की आपला जीव. आणि आपल्या ह्या देहाला 3.5 फुटाचा हा देह, 3.5 हाताचा हा देह, याला लागतच किती हो. ब्रह्मांडाचा विचार करा तुम्ही. ब्रह्मांडाचा जर विचार जर केला तर आपल्याकडे आकाशगंगा सांगितली, आकाशगंगा. आणि ही आकाशगंगा एवढी मोठी असते, एवढी मोठी असते की त्या आकाशगंगामध्ये अनेक ग्रह असतात, अनेक ग्रह. एका ब्रह्मांडामध्ये एक आकाशगंगा असते आणि त्याच्यात अनेक ग्रह असतात. अनेक ग्रह आहेत आणि अशा अनेक आकाशगंगा आहेत, अनेक, एकच नाही. त्या आकाशगंगेतला एक छोटासा ग्रह, आणि ती ग्रह म्हणजेच पृथ्वी. ती पृथ्वी, मग त्या पृथ्वीतला एक छोटासा खंड म्हणजे आशिया नावाचा खंड. त्या आशिया नावाचा खंड, त्या खंडातला आपला छोटासा देश म्हणजे आपला परम मंगलमय असा भारत देश. आणि त्या भारत देशामधला एक छोटस राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. आणि त्या महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये आपला छोटासा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, छोटासा जिल्हा. आणि त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं आपलं छोटस गाव फुलंब्री नावाचं गाव. आणि त्या छोट्याशा गावामध्ये आपली छोटीशी गल्ली, आणि त्या छोट्याशा गल्लीमध्ये आपलं छोटस घर, आणि त्या छोट्याशा घरामध्ये आपली छोटीशी 10 बाय 10ची खोली, आणि त्या 10 बाय 10 खोलीमध्ये आपला 3 बाय 6चा पलंग, आणि त्याच्यावरही आपण अजून एक माणूस येऊ शकतो असं अर्ध छोटस आपलं कोणाडा. एवढाच जीव आहे आपला, एवढ्या ब्रह्मांडाच्या तुलनेत छोटासा जीव, एवढा जीव आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला अजून बरंच काही कळायचं बाकी. आणि आपल्या बुद्धीच्या कक्षेचा आपण जर विस्तार केला, काही शास्त्रज्ञ असे सांगतात बरं का, सामान्य माणूस त्याच्या बुद्धीचा योग्य तो उपयोग करत नाही म्हणून आहे त्या स्थितीतच राहतो. एखादा जर व्यक्ती त्याच्या बुद्धीचा नाही म्हणाले 100%तला 12-13% जर त्यानं उपयोग जर केला तर त्या 12-13% बुद्धीच्या उपयोगानं तो शास्त्रज्ञ ठरतो, शास्त्रज्ञ. पण तोच आपली संत मांदियाळी अशी आहेत, आपल्या बुद्धीचा 100% उपयोग करून ते संत पदावर आरूढ होतात. आणि म्हणून आपण का विचार करतो याचा, की यथाशक्ती ह्या शब्दाचा विचार करतोय की नाही, आपल्याला बरंच काही कळायचं बाकी आहे, आपल्याला बरंच काही समजायचं बाकी आहे, आपल्याला बरंच काही ज्ञान करून घेण्याची आवश्यकता आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्या संत महात्म्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा वेळोवेळी उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आपण विचार करतो की यथाशक्ती आपण ह्या सगळ्या दिव्य ग्रंथाचा विचार आपण त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून अशी ही परम मंगलमयी कथा, नवनाथांचं चरित्र वर्णन करणारी कथा, ही कथा अत्यंत महत्वाची आहे. कारण कशी महत्वाची आहे तर ही सगळ्यांना जे पाहिजे ते प्रदान करणारी कथा आहे. मग तो मनुष्य कोणत्याही अवस्थेतला असू द्या, एखादा मनुष्य मुमुक्षु असेल त्यालाही कथेतनं नवनाथ त्यांच्यावर कृपा करतात. एखादा साधक असेल त्यालाही उत्तम मार्गदर्शन कथेतनं होतं. एखादा सिद्ध असेल त्यालाही त्याच्यातनं काही ना काही गोष्टी प्राप्त होतात. आणि अशा सगळ्यांना ज्याला जे पाहिजे त्या गोष्टी प्राप्त होतात. नाही म्हणाले ग्रंथ आणि ही संत
हे कल्पवृक्षापेक्षा कमी नाही, कल्पवृक्षच आहे म्हणाले. ज्ञानोबाराय आपल्या गुरूंचं वर्णन करताना काय म्हणतात? कल्पतरु तळवटी जो कोणी बसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी काय उने सद्गुरुनाथ महाराज की जय. कल्पतरू वृक्षाखाली जो कोणी बैसला त्याला सगळ्या काय प्राप्त होत नाही. त्याला कल्पवृक्ष जे आपण कल्पना करू ते प्राप्त होतं कल्पवृक्षाखाली. संत याच्याही पलीकडचे आपण कल्पना जरी नाही केली तरी आपल्याला ते देतात. आणि हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ही कथा प्रत्येकाला कल्पवृक्षासारखी वाटते, चिंतामणी सारखी वाटते, कामधेनू सारखी वाटते आणि ती सगळ्या गोष्टी प्रदान करते. म्हणून कथा ही परम मंगलमय असते. आणि अशी ही दिव्य कथा, ह्या दिव्य कथेच्या अपूर्व कथानुसंधानामध्ये काल आपण कशा पद्धतीनं नवनारायणांचा विचार भागवतामध्ये आला त्याचाही विचार आपण केला आणि कशा पद्धतीनं मत्स्येंद्रनाथ महाराजांचा अवतार कशा पद्धतीनं झाला ती कथा काल आपण श्रवण केली. आणि ती श्रवण करत असताना भगवान आदिनाथांनी पार्वती आई साहेबांना जो उपदेश करत होते तो उपदेश मात्र त्या ठिकाणी पार्वती आई साहेबांनी ऐकला नाही. आणि तो उपदेश ऐकला मात्र तो तारक मंत्राचा उपदेश, जो बीज मंत्राचा उपदेश जो ग्रहण केला तो त्या माशाच्या उदरामध्ये असलेले कवी नारायण म्हणजे साक्षात मत्स्येंद्रनाथजी यांनी तो ग्रहण केला. आणि ग्रहण केल्यामुळेच भगवान आदिनाथ जे आहे ते आदिनाथ नाथ संप्रदायाचे उगमस्थान मूळ ठरले. मूळ आदिनाथांनी हे जे काही बीज आहे हे बीज मत्स्येंद्रनाथांच्या हृदयामध्ये पेरलं आणि पेरल्याच्या नंतर मग इथून त्यांना भगवान दत्तात्रयांच्या करवी ही सगळी ह्या पंथाचा ह्या संप्रदायाचा प्रसार प्रचार त्यांनी वाढवला. आणि म्हणून आदिनाथजी हे नाथ संप्रदायाचे उपदेश गुरु झाले आणि भगवान दत्तात्रय हे दीक्षा गुरु झाले. तसं पाहिलं तर दोन्ही भिन्न स्वरूप नाहीच आहे, दोन्ही एकच आहे, काही वेगळं नाही. आणि भगवान आदिनाथांनी विचारलं, बाबा कोण आहेस तू, तू कस काय ग्रहण केला? तो म्हणाला, आता माझ्या प्रारब्धात होतं ग्रहण केलं. कुणाच्या प्रारब्धात काय असेल काही सांगता येत, कुणाच्या प्रारब्धात काय असेल काही सांगता येत. मी नेहमी सांगत असतो आपण फक्त सेवा करत राहावी आणि सेवेचं फळ एक ना एक दिवस आपल्याला मिळतं. श्री गुरु आपल्यावर कृपा करतात करतात करतात, हे त्रिकाला बाधित सत्य. फक्त आपण सेवेठाई तत्पर असलं पाहिजे, त्याच्यात काम चुकारपणा नाही.
नाही तर सगळ्याच ठिकाणी माणसं काम चुकारपणा करायला लागले. सेवेच्या ठिकाणी काम चुकारपणा नसतो. आणि नाथ संप्रदायामध्ये कशाला जर जास्त महत्व असेल तर श्री गुरूंना, सद्गुरूंना जास्त महत्व आहे. आपल्या गुरु महाराजांना खूप महत्व आहे. एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे की त्या महत्वाला दुसरी उपमाच देता येत नाही, एवढं महत्व. नाथ संप्रदायामध्ये गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे. आणि जो गुरूंची सेवा करतो, आपल्या श्री गुरूंची सेवा करतो, त्याला सगळ्या गोष्टी, सगळ्या याचं ज्ञान त्याला प्राप्त होतं. बाकी त्याला काही करायची गरज नाही. मी नेहमी सांगतो, कुणाच्या प्रारब्धात काय असेल काही सांगता येत नाही. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज गुरूंच्या शोधासाठी घरात ते निघून गेले, पळून गेले. आणि पळून गेल्याच्या नंतर शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज देवगिरीच्या किल्ल्यावर आले. देवगिरीच्या किल्ल्यावर आल्यावर जनार्दन स्वामींचा ध्यास त्यांनी घेतला. जनार्दन स्वामी अत्यंत सरदार होते. राहणीमान राजबिंड्यासारखं, राजासारखं राहणीमान त्यांचं होतं. आणि त्यांच्या सेवेत शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज राहिले. रोज नित्य सेवा करावी आणि एवढी सेवा करावी की सेवेमध्ये अत्यंतिक नीटनेटकेपणा, काटेकोरपणा त्यांच्या सेवेमध्ये होता. आणि मग ती सेवा त्यांची हळूहळू हळूहळू फलद्रूप होत होती. आणि जनार्दन स्वामी महाराज दर गुरुवारी शूलभंजन नावाच्या पर्वतावर जात असत. आणि त्या शूलभंजन नावाच्या पर्वतावर तिथे ध्यान धारणादी ज्या योगिक क्रिया आहेत त्या योगिक क्रिया त्या पर्वतावर करत असत. आणि तिथे साक्षात भगवान दत्तात्रय त्यांना दर्शन देत असत दर गुरुवारी. आणि सुरुवातीच्या काळामध्ये एकनाथ महाराजांना त्यांनी नेलं नाही. पण जशी जशी त्यांची सेवा फलद्रूप व्हायला लागली आणि मग ते सोबत शूलभंजन पर्वतावर घेऊन जायला लागले. आणि सोबत नेताना सुद्धा कसं न्यावं तर जनार्दन स्वामी घोड्यावर बसायचे आणि यांना पायी पळत जेवढ्या घोडा पळायचा तेवढं यांना पायी पळावं लागायचं. आणि एवढा मोठा तो पर्वत चढून त्या पर्वताच्या शिखरावर तिथं जावं. विचार करा, आज एवढी साधना असताना देखील नाही म्हणाले बसायला गाडी आहे, मोबाईल फोन आहे, लाईट आहे, माईक आहे, स्पीकर आहे, एवढी सुख सुविधा आहे तरी माणसाला कष्ट आहे. त्या काळात काहीही नव्हतं पण सेवेच्या ठाई कसं तत्पर असलं पाहिजे हा आदर्श होता. आणि मी तर नेहमी सांगतो ही सुख सुविधा जेवढी आवश्यक आहे त्याही पेक्षा ती तेवढीच घातकही आहे. कारण ह्या सगळ्या सुखसोयीनं माणसांना आळशी करून टाकलं, आळशी. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विस्कळीत सगळ्या होऊन गेल्या. असो तो विषय आपला नाही. पण त्या ठिकाणी एकनाथ महाराज जात होते. कुणाच्या प्रारब्धात काय असतं आणि श्री गुरूंच्या सेवेचं फळ काय असतं त्याचा विचार करतोय आपण. जाग राहा, जागेतनं सगळे सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अत्यंत असा एक मलंग आला, एक घाणेरडा माणूस आला. चित्र विचित्र त्यानं कपडे घातलेले आणि अंगाची त्याच्या दुर्गंधी येते. तोंडातनं लाळ टपकते, नाकातनं त्याच्या पाणी वाहतय, केस नीट विंचरलेले नाहीयेत, डोळ्याला घाण आहे. आणि असा कशा तरी विचित्र अवस्थेमध्ये असलेला एक मनुष्य त्या ठिकाणी आला. आणि मनुष्य आल्याच्या नंतर त्याच्या बरोबर 2-3 काही श्वान होते, कुत्री होती, एक कुत्री होती त्याच्यामध्ये. आणि जनार्दन स्वामी त्या दगडावर एका बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो आल्याच्या नंतर त्यानं काय केलं, त्या मलंगानं काय केलं, काही त्याच्याकडे काही कुटके होते, शिळे पाते ते काढले आपले. आणि काढल्याच्या नंतर ते एका टोपल्यात टाकले. टोपल्यात टाकल्यावर ते असा बारीक त्याचा भुगा करू लागले, कुस्करा करू लागले. आणि मग कुस्करा करत असताना एकनाथ महाराज हे सगळं पाहतायत.
आणि जनार्दन स्वामी महाराजांना त्यांनी विचारलं, आज ये बच्चा कौन लाए तुमने? शिष्य है बोले, हमारा शिष्य। बुलाओ बोले उसको, जाओ दूध निकाल के लाओ कुत्ती का। आणि म्हणून आज्ञा दिली आणि जाय कुत्रीचं दूध काढून आण म्हणाले, आम्हाला आज ते दूध पोळी खायची। आणि म्हणून ते गेले एकनाथ महाराज आपलं, जाय म्हणे बाबा दूध काढून आलं। तो काला केला, सगळा काला केला आणि काला केल्याच्या नंतर दोघही सुंदर एकमेकांच्या मुखामध्ये घास भरवतात, हे त्यांच्या एकाच ताटामध्ये। आणि अत्यंत त्यांचा वेश पाहिल्याच्या नंतर एवढं गलिच्छ वाटावं। आणि एकनाथ महाराज म्हणाले, आपले गुरु महाराज एवढे राजपिंडे, ते कधीही कुणाचं काहीही खात नाही, आज काय हे विचित्र घटना, काय घटना आहे। खूप त्यांना वाटत, त्यांना पहिल्यांदा खूप कसं तरी वाटत। आणि मग मात्र सगळं झालं आणि सगळं झाल्याच्या नंतर जनार्दन स्वामी महाराज त्यांची चर्चा, गुप्त चर्चा चालू असताना शेवटी त्यांनी सांगितलं, आता एक काम कर म्हणाले, हे ते ताट आहे ना, हे ताट तू धुवून आण। आणि म्हणून एकनाथ महाराजांनी ते ताट त्यांच्या हातात आलं आणि हातात आल्याच्या नंतर ते ताट ते धुवायला गेले। आणि ताट धुता मनामध्ये विचार आला की एवढ्या मोठ्या अधिकार संपन्न असलेले आमचे श्री गुरु, ते जर ह्या मलंगाच्या हातचं खात असतील तर श्री गुरूंचं उच्छिष्ट मी भक्षण केलं पाहिजे, त्याच्यात मला पुण्य प्राप्ती। हा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आला। आणि विचार आल्याच्या नंतर त्यांनी ते सगळं ताट धुतलं। धुता ते जे पाणी होतं ना, ते फेकून नाही दिलं म्हणे। आणि म्हणून त्यांनी त्यांना ती त्यावेळेला सत्सत विवेक बुद्धी जागृत झाली आणि ते जे सगळं पाणी होतं ते सगळं पाणी पिऊन घेतलं। आणि पाणी पिल्या बरोबर त्यांच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान उत्पन्न झालं। आणि ब्रह्मज्ञान उत्पन्न झाल्या बरोबर जे मलंग वेशामध्ये आलेला जो व्यक्ती होता, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान दत्तात्रय होते। 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, साक्षात भगवान दत्तात्रय प्रकट झाले। आणि ती कुत्री कोणी साधी नव्हती, ती साक्षात वसुंधरा होती, ती गाय होती, ती कामधेनू होती, ती प्रकट झाली। आणि हे प्रकट झाल्याच्या नंतर भगवान दत्तात्रयाने एकनाथ महाराजांना दर्शन दिलं। हे गुरुकृपेचं सेवेचं फळ आहे, बाकी काहीही हे लक्षात घेतलं पाहिजे। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विश्वेश्वर सामोरे बसले मला ब्रह्मा
अशा पद्धतीनं सरळ भाव एकनाथ महाराजांचा होता, म्हणून त्यांना दत्त दर्शन झालं. म्हणून गुरु सेवा, सेवेनं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होतात, याचा विचार आपण करतोय. आणि संप्रदायाचं मूळ काय आहे तर गुरु परंपरा हेच संप्रदायाचं मूळ आहे. आणि म्हणून मत्स्येंद्रनाथजी महाराज आहेत, या मत्स्येंद्रनाथजी महाराजांचे उपदेश गुरु भगवान आदिनाथ आणि दीक्षा गुरु भगवान दत्तात्रय. आणि म्हणून आदिनाथांनी मत्स्येंद्रनाथजी महाराजांना सांगितलं, जेव्हा तुम्ही अवतार तुम्ही धारण करताल तेव्हा तुम्ही काय करा, तुम्ही बद्रिकाश्रमामध्ये या आणि बद्रिकाश्रमामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी संप्रदायाच्या ज्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रदान करण्यात येतील, तुम्हाला तिथे दीक्षा देण्यात येईल असं सांगितलं. आणि मग इकडे अवतार झाला. अवतार झाल्याच्या नंतर एका धिवराच्या घरी, एका कोळ्याच्या घरी मत्स्येंद्रनाथजी महाराज राहतात. आणि राहत असताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे. त्या ठिकाणी तो धिवर, तो कोळी मासे पकडून आपला उदरनिर्वाह करत असतो. आणि एक दिवस हळूहळू मत्स्येंद्रनाथ मोठे होत आहेत. आणि मोठे होता होता साधारण 10 ते 12 वर्षाचे ते झालेत. 10-12 वर्षाच्या झाल्याच्या नंतर ते सुद्धा आपल्या वडिलांबरोबर त्या नदीच्या, यमुना नदीच्या तीरावर मासे पकडण्याकरता गेले. आणि मासे पकडण्याकरता गेल्याच्या नंतर तिथे ते मासे काही पकडले आणि पकडल्याच्या नंतर टोपलीमध्ये त्यांचे वडील टाकत होते. आणि ते मत्स्येंद्रनाथ महाराज बघत होते की पाण्यातून काढल्याच्या नंतर एक मासा कशा पद्धतीनं तडफडतोय. आणि तो तडफडणारा जीव मात्र मत्स्येंद्रनाथ महाराजांना बघवल्या नाही. कारण याच त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली जी करुणा आहे, जी दया आहे, ती दया त्या ठिकाणी जागृत झाली. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, तुकोबाराय म्हणतात कोणाही जीवाचा, कोणीही असो, साध्या प्राण्याला सुद्धा त्रास होता कामा नाही. ही भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये असते तो संत असतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये भावना खूप महत्वाची, तो संत असतो. त्याच्या अंत कोणाला कोणत्याही जीवाला त्रास होता कामा नये. आणि म्हणून ते संत असतात. आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव जागृत झाला. जी भूत दया असते ती जागृत झाली. आणि ती जागृत झाल्याच्या नंतर त्यांनी असा विचार केला की आपल्यामुळे या माशांना त्रास होता कामा नये. आणि असा विचार केल्याच्या नंतर त्यांनी ते आणलेले मासे होते ते तडफडताना त्यांना बघवल्या जात नव्हतं, म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना पाण्यामध्ये सोडलं. आता हा मासा हे रूपक आहे. आता साधी विचार करा तुम्ही, मासा म्हणजे दुसरं तिसरं कोणीच नाही. मासा म्हणजे सामान्य जीव, म्हणजे आपणही या संसार चक्रात इतकं अडकून गेलो की नुसतं तडफड 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 करतोय. आपल्याला समाधानच नाही. आपल्याला कशाचंच समाधान नाही. अपेक्षावर अपेक्षा तर वाढतात, पण समाधान नावाची गोष्ट काहीच प्राप्त होत नाही. एवढा जीव नुसता तडफड तडफड करतोय. पण जेव्हा श्री गुरूंचा स्पर्श त्या याला होतो, तेव्हा त्या ह्या भवसागरातून आपल्याला पार करून नेतात, तेव्हा मात्र ती तडफड थांबते. ज्ञानाच्या जलामध्ये सोडतात विहार करायला, ज्ञानाच्या अथांग सागरामध्ये विहार करायला सोडतात, तेव्हा ती तडफड थांबते. हा त्याच्यातला भावार्थ. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सगळे संत आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा संत सांगतात वेळोवेळी. काय कारण नाही याचं की संतांना माहिती सामान्य जीव एवढा तडफड करतोय, एवढा गुदमरतोय की त्याला योग्य दिशा मिळत नाही, योग्य मार्ग कळत नाही, काय करावं समजत नाही, एका ठिकाणी चित्त स्थिर राहत नाही, सगळीकडे फिरतो. काय 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 करू काय करू काय करू. आणि मग असा जो जीव आहे, हे मासा म्हणजे जीव आहे.
आणि ते पाणी म्हणजे ज्ञान आहे आणि ते साक्षात मत्स्येंद्रनाथजी म्हणजे सद्गुरू आहेत. सद्गुरू काय करतात तर त्या जीवाला उचलतात आणि त्या ज्ञानाच्या अथांग सागरात सोडतात आणि तेव्हा तो जीव तृप्त होतो. तृप्तीचा ढेकर त्याला येतो. कृतकृत झाल्याची त्याची भावना होते. त्याला तो परमानंद प्राप्त होतो. आणि म्हणून मत्स्येंद्रनाथजी महाराजांना ते काही बघवलं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. हॅलो लाभावी न प्रीती. आणि म्हणून मत्स्येंद्रनाथजी महाराजांनी त्या माशाला जलामध्ये सोडलं, पाण्यात सोडलं. पाण्यामध्ये सोडल्याच्या नंतर ते सगळं चालू होतं, त्यांची क्रिया चालू होती. इकडे काही त्यांच्या त्या वडिलांचं लक्ष नव्हतं. आणि मग नंतर लक्ष गेलं. लक्ष गेल्याच्या नंतर त्यांनी मत्स्येंद्रनाथजी महाराजांना खूप बोलले. ते म्हणाले आपला उदरनिर्वाह याच्यावर आहे, तो असा काय करतो, हे काय करतो, अशा खूप काही गोष्टी झाल्या. आणि बोलल्याच्या नंतर मग त्यांनी रागामध्ये मुलाला मारलं. आणि मुलाला मारल्याच्या नंतर मात्र मत्स्येंद्रनाथजी महाराजांना त्या ठिकाणी उपरती झाली. त्या ठिकाणी त्या वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांना तिथून बाहेर पडण्याचे संकेत आले. हे लक्षात घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत ह्या सगळ्या प्रभू प्रेरणेने घडलेल्या आहेत. आणि तेच जर आता त्यांचं कार्य एवढं मोठं आहे, एवढं महान मोठं कार्य आहे. आणि एखादा व्यक्तीचं जर कार्य महान जर असेल, मोठं जर त्याला कार्य करायचं असेल तर त्याला घर सोडावं लागतं. हे नोट करून ठेवा. तुम्ही म्हणशाल दे रे हरी पलंगावरी तर असं जमत नाही. नाही तर मी काय करतो, मी मस्त रोज टीव्ही पाहीन, पलंगावर बसेन आणि मला रोज आयती भाकरी द्या, मी आयते पैसे आणून द्या. कोणी दिन का? दिन का माता मावल्या हो? दिन का? नाही देत. आई तर नाही म्हणाले चांगलं तरण ताठ पोरग जर पलंगावर बसलं ना लगेच चांग हातपाय चालता काम कर ना बाबा, म्हणता की नाही? आणि म्हणून देरे हरी पलंगावरी असं होत नाही. काहीतरी कष्ट करावे लागतील. आणि म्हणून काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल, सोडावं लागेल. आणि म्हणून प्रत्येकाचं तुम्ही चरित्र, प्रत्येक संतांचं चरित्र काढून पहा की ते एवढे मोठे झाले. कसे झाले तर ते तिथून सुटले. तिथून त्यांनी सुटल्याच्या नंतर ते मोठे त्या ठिकाणी ते अडकून नाही बसले एका गोष्टीत. आणि म्हणून त्यांना उपरती झाली, त्यांना वैराग्य आला. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी विचार केला की आता आपण इथं राहायचं नाही. आणि असा विचार केल्याच्या नंतर घरातनं ते बाहेर पडले. बाहेर पडल्याच्या नंतर दररोज दर मुक्काम करत 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 त्या ठिकाणी ते बद्रिकाश्रमामध्ये आले. आणि बद्रिकाश्रमामध्ये आल्याच्या नंतर त्या बद्रिकाश्रमामध्ये आता बद्रिकाश्रमातच का गेले याचंही एक कारण आहे. आपल्याकडे अनेक अरण्य आहे. किती अरण्य आहे? बद्रिकारण्य, दंडकारण्य, नैमिषारण्य, काम्यकारण्य, एवढी अरण्य. मग त्याच्यातल्या त्या बद्रिकारण्यातच का ते गेले? आता आपण जे राहतो आहोत, इथे जे राहतो आहोत, आपणही अरण्यातच आहे. मग आपण राहतो ते कोणत्या अरण्यामध्ये राहतो? तर आपण जे अरण्यात राहतो त्याचं नाव आहे दंडकारण्य. कोणतं अरण्य? कोणतं अरण्य? दंडकारण्यामध्ये आपण राहतो. नैमिषारण्य कुठं? लखनौ जवळ. आणि तिथून पुढे जिथे भगवान बद्री केदार आहेत ते म्हणजे बद्रिकारण्य. आणि तिथे बद्रिकाश्रमामध्ये त्या ठिकाणी गेले. तिथे जाण्याचं एकमेव कारण होतं की तिथे साक्षात भगवान बद्रीनाथला जर कोणी गेलं असेल तर लक्षात येईल. बद्रीनाथला गेलेले का सगळे? हात वर करा बरं. कोण कोण गेलं? एकच गेले बाबा. बाकीचे आता पुढच्या वर्षी आहे ना, आपण एक टूरच काढू. आता आपण एक टूरच काढू. बुकिंग करून द्या तुम्ही आता. आणि
बद्रिकारण्याला गेल्याच्या नंतर त्या भगवान बद्रीनाथांचं दर्शन घेतल्याच्या नंतर तिथे लक्षात येतं बद्रीनाथांची जी मूर्ती आहे ना, तो विग्रह जो आहे ना, ते ध्यान करताना, तपश्चर्या करताना विग्रह. आणि बद्रिकारण्यामध्ये ही तप करण्याची भूमी आहे, जिथे साक्षात नारायण सुद्धा तपश्चर्या करतात. आणि म्हणून अशी पावनस्थली जिथे नरनारायण ऋषींनी तपश्चर्या केली, सनकादिकांनी तपश्चर्या केली, अशा ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या ऋषींनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली. आणि म्हणून मत्स्येंद्रनाथजी महाराज सुद्धा बद्रिकाश्रमात गेले तपश्चर्या करण्याकरता. आणि त्याच्यासारखी योग्य जागा दुसरीकडे नाही. आणि म्हणून तिथे गेल्याच्या नंतर तिथं त्यांनी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केली कशी केली? ऊर्ध्व बाहू विरोमेश्वर, बाहू हात वर केले, आपली जी दृष्टी आहे ती एकाग्र केली नासाग्रावर. आणि एका पायावर उभं राहून नाही म्हणाले, पायाचा जो अंगठा आहे त्या पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून ऊर्ध्व हात करून ते तपश्चर्या करतायत. आणि तपश्चर्या करत असताना अन्न नाही, पाणी नाही, सगळ्या गोष्टींचा त्याग आहे, सतत भगवत चिंतन आहे. नाही म्हणाले, जो आदिनाथांनी उपदेश दिलेला होता ते स्मरणात होतो, त्या मंत्राचा सतत जप चालू आहे, सतत जप चालू आहे, सतत जप चालू आहे. असं म्हणता 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 एक तप 12 वर्षाचं पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी भगवान आदिनाथजी एक दिवस बद्रिकाश्रमामध्ये आले. आल्याच्या नंतर भगवान दत्तात्रयांची भेट घेतली. आणि आदिनाथ आणि भगवान दत्तात्रय, चला म्हणे आज आता कुठेतरी फेरफटका मारू. एवढं सुंदर असं अरण्य आहे म्हणे, अरण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, चला बरेच दिवस झाले फेरफटका मारला नाही. आणि म्हणून ते फेरफटका मारण्याकरता गेले. गेल्याच्या नंतर तिथे कुणीतरी जप करतय, तप करतय, मंत्र, कुणीतरी तपश्चर्या करतय असं जाणवलं. आणि जाणवल्याच्या नंतर मग मात्र आदिनाथांच्या लक्षात आलं की दुसरं तिसरं कोणीच नाही, ज्या माशाच्या उदरामध्ये ज्याला उपदेश प्राप्त झाला तोच हे कवी नारायण त्या ठिकाणी आहे, म्हणजेच मत्स्येंद्र आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांना त्या समाधी अवस्थेतनं जागृत केलं. आणि जागृत केल्याच्या नंतर भगवान दत्तात्रयांच्या करवी त्या ठिकाणी सगळी सचिन्ह देऊन त्या ठिकाणी संप्रदायाची स्थापना, नाथ संप्रदायाची त्या ठिकाणी स्थापना, संस्थापना त्या ठिकाणी केली. संप्रदाय जुनाच आहे, फक्त त्याला एक वेगळं त्या ठिकाणी आयाम त्या ठिकाणी दिला गेला. आणि वेगळा आयाम दिल्या गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेगळा आयाम मत्स्येंद्रनाथजी महाराजांना सगळी चिन्ह भगवान दत्तात्रयांनी अर्पण केली. अर्पण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता कशी अर्पण केली? भगवान दत्तात्रयांनी त्यांना दीक्षा दिली मत्स्येंद्रनाथ महाराजांना. आता नाथ संप्रदाय जर म्हटला तर सहजच आपल्या असं लक्षात येतं की काहीतरी वेगळं आहे. आणि नाथ संप्रदाय त्याची संस्थापना भगवान दत्तात्रयांनी केली. आणि मत्स्येंद्रनाथ महाराजांना सांगितलं, आता इथून पुढे तुम्ही सगळा प्रसार प्रचार करा. जे जे काही नवनारायण अवतीर्ण होणार आहेत त्यांना सुद्धा एकत्रित करून तुम्ही हा सगळा शिष्य परिवार, हे जे काही ज्ञान आहे, हा उपदेश आहे, सगळं 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 तुम्ही सगळं वाढवा. गोष्ट खरी आहे, पण आता नाथ संप्रदायाची वेशभूषा कशी आहे याचाही आपला विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान दत्तात्रयांनी जे आभूषण समग्र सचिन्ह दिलं ते कसं होतं? जसे भगवान आदिनाथ आहेत त्याच पद्धतीनं ह्या संप्रदायाची रूपरेषा आहे. भगवान आदिनाथांना जे परमप्रिय आहे तेच नवनाथांना परमप्रिय त्या ठिकाणी आहे. फक्त नाथ संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की नाथ संप्रदाय हा सगळ्या संप्रदायाचं एकत्रीकरण. बघा तुम्ही, नारायण म्हणजे भगवान विष्णू, दत्तात्रय म्हणजे 3 देवांचे अंश, 3ही देवांचे ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्यांच्या शरीरावर जी असलेली जी सगळी चिन्ह आहे ती सगळी भगवान महादेवांची.
म्हणजे विष्णूचा अवतार, महादेवांची चिन्ह आणि ब्रह्मदेवासारखं दिव्य ज्ञान, ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी एकत्रित त्यांच्या ठिकाणी. आणि म्हणून नाथ कसे आहेत ते परम वैष्णव पण आहेत, नाथ कसे आहेत ते परम शैव पण आहेत, नाथ कसे आहेत ते परम शाक्त पण आहेत, नाथ कसे आहेत ते परम सौर पण आहेत, नाथ कसे आहेत ते परम गाणपत्य पण आहेत, आणि नाथ कसे आहेत तर नाथ हे न कळणार गूढ कोडच आहे. सगळं सगळं एकत्रित. आणि म्हणून जे जे भगवान आदिनाथांकडे आहे त्या सगळी सचिन्ह सगळी नाथांकडे आहे. आणि म्हणून काय काय आहे, भगवान दत्तात्रयांनी काय दिलं, तर नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाची जी एक गोष्ट आहे, सुरुवात होते ती कंथ्यापासून. लक्षात द्या, नीट ऐका. कंथा, कंथा शब्द म्हणजे काय, तर कंथा म्हणजे जे नाथ योगी असतात ते आपल्या शरीरावर एक भगव्या रंगाचा म्हणजे गेरू रंगाचा एक कपडा धारण करतात, त्याला कंथा असं म्हणतात. काय, कंथा असं म्हणतात. आता लक्षात ठेवा, भगवा आणि आता हे जे भगवे कपडे येतात तो वेगळा, पण जे संन्यासी लोक वापरतात ते म्हणजे सुती कपडा, त्याला मग गेरू मध्ये भिजवावं लागतं आणि मग तो सगळा रंगवलेला कपडा मग त्याला वाळवावं आणि तो परिधान करावा. तो गेरू रंगाचा जो भगवा आहे तो वैराग्याचं प्रतीक आहे. भगवा रंग कशाचं प्रतीक आहे, वैराग्याचं प्रतीक. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या वैराग्याचं प्रतीक असलेलं कंथा म्हणजेच ते भगव वस्त्र. त्याच ठिकाणी पुढे दुसरं जे सांगितलं आभूषण सांगितलं ती आहे मेखला. मेखला म्हणजे काय, तर मेखला म्हणजे दोरी जी लोकरी पासून तयार होते त्याला म्हणायचं मेखला. इकडे आता तुम्ही नाथ महाराजांचा फोटो जर पाहिला असेल, आता हे दिसतंय तुम्हाला बघा, हे जे आहे याला म्हणायचं मेखला. काय म्हणायचं, मेखला. मग आता ही मेखला कशी असते, तर ही मेखला जवळपास 22 ते 27 हात लांबाची मेखला असते. आणि म्हणून त्या ठिकाणी ती आपल्या हृदयापर्यंत, ती कमरेकटीपासून ते हृदयापर्यंत ती धारण करतात. त्यानंतर हस्तभूषण मेखला असतात, हाताचं भूषण करण्याकरता सुद्धा त्या लोकरीच्या मेखला त्या ठिकाणी असतात. त्याच नंतर चौथी गोष्ट सांगितली ती म्हणजे शैली नावाची गोष्ट. शैली म्हणजे काय, तर ती सुद्धा त्या ठिकाणी लोकरीची असते. आणि ती सगळे जे नाथ सांप्रदायिक लोक असतात किंवा ते आपल्या गळ्यामध्ये ती धारण करतात शैली. त्याच्यानंतर शृंगी नावाची एक गोष्ट असते आणि शृंगी नावाची गोष्ट, त्याच्यानंतर पुंगी नावाची एक गोष्ट असते. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की शैली, शृंगी आणि पुंगी ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या. ज्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली असते त्यांना ह्या गोष्टी प्राप्त होत असतात. आता तुम्ही अनेक नाथपंथीय साधू जर पाहिले असतील, योगी आदित्यनाथ पाहिलेत का? योगी आदित्यनाथ माहिती नाही? उत्तर प्रदेशचे बुलडोजर मुख्यमंत्री, ते ह्याच संप्रदायातून आलेले. तर ज्या वेळेला एखाद्या उपास्य देवतेला नमस्कार करायचा असतो तेव्हा ते असं तोंडानं वाजवतात किंवा भिक्षा मागवताना त्या ठिकाणी वाजवल्या जाते, त्याला म्हणायचं ती पुंगी असते, नमस्कार करताना केली जाते. त्याच नंतर पुढे मग एक जानवं असतं. आता त्याच्यामध्ये शिवशक्तीचं, त्या शैली शृंगीमध्ये सगळं शिवशक्तीचं प्रतीक असतं बरं का. त्याच्यामध्ये गणपती असतो, सगळा शिवपरिवार असतो, त्याच्यामध्ये पार्वती कोणती, त्याच्यामध्ये शिव कोणते, हे सगळं असतं त्याच्यात गणित. म्हणजे एवढं सूक्ष्म गणित त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर त्रिशूळ असतं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी चिमटा असतो आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर शंख असतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी खापर असतं भिक्षा ग्रहण करण्याकरता. त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतात. रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये धारण केलेल्या असतात. त्याच्यानंतर कर्णकुंडले असतात, कानामध्ये कुंडल असतात.
नाही नाही म्हणाले. कर्णवेध नावाचा एक संस्कार त्यांचा होतो आणि म्हणून कर्णवेध नावाचा संस्कार त्यांचा झाल्यामुळेच त्यांना कान फाटे असं म्हणतात. काय? कान फाटे. कर्णवेध संस्कार जे नाथपंथी असतात त्यांचा इथे होतो. इथे हा जो भाग असतो, इथे नाही, हा जो भाग असतो ना याच्यामध्ये तो कर्णवेद नावाचा संस्कार होतो आणि तो परंपरेनं प्राप्त होत असतो. आणि मग त्याच्यामध्ये धातूच्या कर्णकुंडली धारण केल्या जातात आणि ही कर्णकुंडली असतात. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं एक संपूर्ण त्या ठिकाणी पायामध्ये खडावा असतात आणि अशी अलक्ष असलेली त्यांची मुद्रा आणि असा उपदेश त्यांचा त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, आता याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून तो नाथ आहे. आणि एखाद्याकडे जर ह्या सगळ्या गोष्टी नाहीत तर तो नाथ नाही का? असं नाही. एक लक्षात ठेवा. तुकाराम महाराज तर असं म्हणतात, कान फाडून या मुद्रा ते घालते, नाथ म्हणविती जगा माझी, घालोन या फेरा मागती द्रव्यासे, परिशंकरासे न ओळखती. तुम्हाला जर मूळ स्वरूप नाथ संप्रदायाचं कळालं नाही आणि तुम्ही नुसतीच आपली वेशभूषा करून फिरत राहिले गावोगाव, तर तुम्हाला त्याचा काही त्याचा अर्थ नाही. लक्षात ठेवा. आपल्याला कुंडल म्हणजे काय, कंथा म्हणजे काय, मेखला, हे सगळं आंतरिक असलं पाहिजे. ज्ञानोबाराय नाथपंथी आहेत ना, ज्ञानोबाराय नाथपंथी आहेत, त्यांचं नावच ज्ञाननाथ आहे. आता मला तुम्ही सांगा, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो असा कधी पाहिलाय का तुम्ही? पाहिला असा कधी? नाही पाहिला. मग ते नाथपंथी नाही का? आहे ना. आहे म्हणजे योग्यांची माऊली ती आहे ना. म्हणजे बाह्य वेशापेक्षा आंतरिक वेशाला आणि चोखोबराय म्हणतात ना, उस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुललासी वरलिया अंगा. त्याच पद्धतीनं नाथ संप्रदाय हा जसा बहिरंगाचा विषय, ज्यांनी दीक्षा विधिवत ग्रहण केलेली असते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नियमाचं पालन करावं लागतं. पण नाथ जर सिद्ध गुरूंचा आशीर्वाद जर असेल तर आंतरिक ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. आंतरिक ते ब्रह्मज्ञान निर्माण होत असतं. आणि आपल्याला जर ब्रह्मज्ञानच जर झालेलं नसेल तर बाहेरच्या त्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा काहीही उपयोग नाही. आंतरिक खूप महत्वाचं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा अनेक नाथपंथी साधू जर आपण पाहिले की त्यांचा आणि कधी ताळमेळच बसत नाही. हे खरंच नाथपंथी का यांच्याकडे पाहिल्याचं लक्षात येत नाही आपल्या, अरे खरंच नाथपंथी असतील का? त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचं राहणीमान एकदम साहेबासारखं असतं, कलेक्टर सारखं असतं, पण ते आंतरिक नाथपंथी असतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने हे सगळं त्यांना आता दत्तात्रयांनी ह्या सगळ्या गोष्टी मत्स्येंद्रनाथजी महाराजांना त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर त्यांना सांगितलं, अलख निरंजन ही घोषणा त्या ठिकाणी सांगितली आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्याकडून आदेश करवून घेतला. आता याच्यामध्ये अलख निरंजन शब्दाचा अर्थ सोपा आहे का नाही? अलख म्हणजे अलक्ष आणि निरंजन म्हणजे निर्गुण. ज्यांचं सदोदित त्या निर्गुणावर लक्ष राहतं त्यांना त्या निर्गुणाच्या शिवाय इतर कोणत्याही गोष्टीचं ध्यान त्यांच्या अंतःकरणामध्ये येत नाही. म्हणून ते निरंजन स्वरूप. निरंजन म्हणजे काय तर निर्गुण स्वरूप. परमात्मा कसा आहे? परमात्मा कसा आहे? निर्गुण स्वरूप आहे परमात्म्याचं. परमात्म्याचं स्वरूप निर्गुण आहे. त्याला हात नाही, पाय नाही, बोट नाही, नाक नाही, डोळे नाही, काही नाही. निर्गुण स्वरूप परमात्मा आहे. एक ज्योती स्वरूप परमात्मा आहे. आणि त्या ज्योतीच्या स्वरूपामध्ये जे नित्य रत असतात, जे अलक्ष असतात, त्यांचं लक्ष इतरत्र कुठेही नाही, एकाच ठिकाणी एकाग्र असतं. त्या निरंजनाच्या ठिकाणी एकाग्र असतं. म्हणून ते अलख निरंजनचा घोष करतात. आणि त्याच्यानंतर आदेश. आदेश शब्दाचा अर्थ व्युत्पत्ती कशी आहे याचा विचार करत असताना आदेश म्हणजे काय तर आदेश म्हणजे नमस्कार. आपण जर दोन माणसं भेटल्याच्या नंतर काय करतो? नमस्कार नमस्कार नमस्कार, नाही तर राम 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 करतो.
करतो की नाही? तसं जर दोन नाथपंथी साधू जर एकमेकांना भेटले तर ते दोघां राम राम नाही करते, आदेश करतात. आदेश काय करतात? आदेश करतात. आदेश केल्याच्या नंतर ते बाकी त्यांचं कुळ गोत्र काही विचारत नाही. पहिले गुरु कोण आहे तुमचे हे प्रश्न असतो त्यांचा. काय गुरु कोण तुमचे हा प्रश्न असतो. आणि म्हणून खरे नाथपंथी असेच ओळखायचे, ज्यांनी आदेश केला आणि त्यांनी पहिलं विचारलं गुरु कोण तुमचे, समजून घ्यावं हे बरोबर आपल्या याच्यातले आहे का नाही. आणि बाकी संसारातल्या तुमची बायको बरी का, पोरग बरी का, हे समजून जायचं हे काही खरं नाही या बाबाचं. असं काय आहे हे सांगायचं गोष्ट एवढ्याच करता की मूळ संप्रदायाचा जो गाभा आहे तो एवढा दैदिप्यमान आहे ना की त्याचा विचार आता ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा थोतांड माजलेला आहे, एवढा थोतांड की त्या थोतांड म्हणजे काहीच नाही, काही कारण नाही. एवढं थोतांड, एवढा काही अंधश्रद्धा एवढी काही ह्या नावानं वाढते की त्याला आता कुठेतरी आळात बसन असं झालं. काहीच नाही, कुठं काही सुरू झालं की एकदम असं जोरात आलक निरंजनचा कधी अर्थ माहिती नाही पण आलाख निरंजन लगेच सुरू डटांग 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 चाललंय आपलं काय. ह्या लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना कधी काहीही कळत नाही, ज्यांना कधी ज्यांनी पोथी उघडून पाहिली नाही, ज्यांना कधी नवनाथाचे नाव सुद्धा नीट माहिती नाही, ज्यांना नवनाथाचे 9 नाथ सिरियल प्रमाणे नावं सांगा म्हणलं तर ते माहिती नाही, ज्यांनी कधी देवासमोर बसून ओम चैतन्य कानिफनाथ हा जन्मा याची एक जपमाळ केला नाही, कधी नवनाथ हा जन्मा हा जपमाळ केला नाही, कधी एखादं अनुष्ठान केलं नाही, वर्षात एखादं पारायण केलं नाही, कुठं थंडीत राहिला नाही, कुठं उन्हात राहिला नाही, काही राहिलं नाही, काहीच नाही म्हणे. अहो हे काही संप्रदाय, हा संप्रदाय साधा संप्रदाय नाही, हा जाणून घेण्याचा संप्रदाय नाही. ज्याला कळाला महाराज त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. साधी गोष्ट नाही. आणि म्हणून आदेश म्हणजे काय तर आदेश म्हणजे नमस्कार. आता याच्यामध्ये सिद्ध सिद्धांत नावाच्या ग्रंथामध्ये साक्षात शिव गोरक्षनाथजी सांगतात आत्मेति परमात्मेति जीवात्मेति च विचारतः एया नामेन संभूति एदेश परिकीर्तितः भूगति ज्ञान दया भंडारन घटघट बाजे नाव आदिनाथ बाजी सब जाकी सिद्ध सिद्धिदा सदा संयोग वियोग दुई कर चलावे लेवी अरिभाग आदेश तिसे आदेश इत्यादी. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की काय आहे आदेश म्हणजे काय तर अध्यक्ष म्हणजे साक्षात परमात्म्याची अनुभूती. आदेश म्हणजे आत्मा, दे म्हणजे जीवात्मा परमात्मा आणि श म्हणजे जीवात्मा. हे 3 गोष्ट आहे ज्याचा संबंध जीवाशिवाशी एकरूप झालेला आहे. तो संबंध किंवा त्या आपल्याला आपलं लक्ष विचलित न होण्याकरता आदेश म्हणायचा आहे की आपल्याला काय व्हायचंय, आपल्या त्या शिवाशी एकरूप व्हायचंय. ते लक्ष विचलित न होण्याकरता आदेश ही संकल्पना त्या ठिकाणी आहे. आदेश हे आरडा ओरडा करण्यासाठी अजिबात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. चला पुढे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुंदर असं त्याचं विवचन त्या ठिकाणी केलेलं आहे. असा सगळ्या गोष्टी दत्त महाराजांनी सांगितल्या. दत्त महाराजांनी सांगितल्याच्या नंतर पुढे त्या ठिकाणी पुढे त्यांना कोणत्या कोणत्या विद्या ग्रहण त्यांनी केल्या त्याचं वर्णन त्या ठिकाणी येतं. आणि वर्णन करत असताना पुढे त्यांना सगळ्या गोष्टी भगवान दत्तात्रयांनी त्या ठिकाणी दिल्या. जे जे काही सगळी शस्त्र अस्त्र जे जे काही होतं ते सगळं त्यांना त्या ठिकाणी दिलं. आणि दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना शस्त्रास्त्र जी काही होती ती सगळं त्यांना त्या ठिकाणी दिले. वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र होती, विद्या होती, तंत्र होते, वेद होते, शास्त्र होतं, ज्योतिष होतं. या सगळ्या गोष्टींचं ज्ञान भगवान दत्तात्रयांनी त्यांना त्या ठिकाणी दिलं. आणि दिल्याच्या नंतर मग मात्र तिथून त्यांना अस्त्रादी निबर्हण ज्या काही मंत्रशक्ती त्यावरल्या सगळ्या काही त्यांना त्या ठिकाणी दिल्या. दिल्याच्या नंतर पुढे मत्स्येंद्रनाथजी महाराज पुढे तीर्थ भ्रमण करण्याकरता निघाले. तीर्थ भ्रमण करता 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 त्या ठिकाणी ते
त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या प्रायः कलियुगामध्ये ह्या काही ज्या काही शक्ती आहेत, काही उपासना मार्ग आहेत, त्या शीघ्र फलदायी नाही आणि त्याच्या शीघ्र फलदायी नसल्यामुळे सामान्य व्यक्तीला त्या काही सहज सोप्या नाही. मग त्याच्याकरता काहीतरी सहज सोपं केलं पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे तर आपण असं काही एखादे ग्रंथ रचना केली पाहिजे, काही मंत्र रचना केली पाहिजे की ज्या योगाने सामान्यातल्या सामान्य व्यक्तीची दुःख नाहीशी होतील. आता हा विचार करा, किती मोठा विचार ह्या, आणि हा एवढा व्यापक विचार आहे की सामान्य, एक लक्षात ठेवा, नाथ संप्रदाय हा सगळ्या गोष्टींच्या पलीकडे, जाती पातीच्या पलीकडे, पंथाच्या पलीकडे, धर्माच्याही पलीकडचा संप्रदाय. म्हणून मच्छिंद्रनाथजी महाराजांनी काय विचार केला की सगळ्यांना सगळ्या गोष्टी, सगळं सुखमय झालं पाहिजे आणि सुखमय होण्याकरता काहीतरी आपण निर्माण केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, हे कशासाठी? आता अनेक अनुष्ठानं होती, अनेक होती, पण सगळ्यांना सहज सोपं नव्हतं. वेद मंत्र सगळ्यांना येत नाही, त्याचं अनुष्ठान कसं करावं कळत नाही, काय करावं समजत नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि म्हणून सामान्य माणसाकरता असं काही निर्माण करावं की त्यानं सर्वसामान्याची दुःख नाहीशी होतील, हा विचार ते करत होते. आणि मग विचार करत असताना त्यांनी भगवान दत्तात्रयांच्याच त्या ठिकाणी पुढचं भविष्य त्यांनी त्या ठिकाणी जाणून त्या ठिकाणी पुढे त्यांनी असा विचार केला की आपण शाबरी मंत्राचं निर्माण त्या ठिकाणी करावं. आणि म्हणून त्या ठिकाणी या परी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित, परे वरद गुंते वश्य दैवत केवुते रीती होतील. आता ते म्हणाले एखादे ग्रंथ लिहिला जाईल, एखादा मंत्रही लिहिला जाईल, पण तो मंत्र सिद्ध असला पाहिजे की नाही. आता उदाहरणार्थ आपण एखाद्या पेपरवर लिहून दिलं, एखादं लेटर पॅड दिलं आणि आपण जर तो पेपर मुख्यमंत्र्याला दाखवला तर आपलं लेटर मान्य होईल का? हा, नाही मान्य होणार ना, ते फेकून देतील कुठेतरी कचऱ्यात. पण तेच जर लेटर आपल्या गावच्या आमदारानं जर दिलं तर मुख्यमंत्री म्हणून कोणाच लेटर आहे, आमदाराच आहे का, काय लिहिलं पाहू तरी द्या, वाचन तरी आहे काय. याच्याही पुढं कलेक्टरनं जर दिलं तर आधी वाच. तशाच पद्धतीने काय त्या पत्रामध्ये काय, त्या पत्राची सिद्धता आहे, त्या पत्राचा अधिकार आहे, म्हणून त्या पत्राला काय आली, सिद्धता आली, किंमत आली ना, आली का नाही. लोक एखाद्याला जर समजा, आता आपण सर्वसामान्य माणसं आहे, आपल्याला जर राष्ट्रपतीनं एखादा पुरस्कार दिला, जर एखादं पत्र दिलं तर आपण फेकून देऊ का? हा, आपण नाही म्हणाले फोटो फ्रेम करून असं याच्यातलं बैठकीत आणि लोकांना सांगू पावर का राष्ट्रपतीने दिलं आपल्याला, राष्ट्रपतीने दिलं आपल्याला, म्हणू की नाही म्हणू, म्हणू की नाही म्हणू, म्हणू. तसंच आहे. मच्छिंद्रनाथजी महाराजांनी विचार केला आपण मंत्र तर लिहू, पण त्या मंत्राच्या पाठीमागे असणारी जी शक्ती देवतेची ती सिद्ध झाली पाहिजे. नाही तर मंत्र काय, मंत्र मग सिद्ध होणार नाही, मग त्याला सिद्ध करावं लागेल. कसं सिद्ध करायचं? मग ते सिद्ध करण्याकरता त्यांनी सप्तशृंगी गड गाठलं आणि सप्तशृंगी गड गाठल्याच्या नंतर भगवती समोर त्यांनी त्या ठिकाणी उपासना चालू केली, अनुष्ठान चालू केलं. आणि त्या अनुष्ठान 7 दिवसापर्यंत वेद बीज मंत्राचं अभिषिंचन केलं. आणि अभिषिंचन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती साक्षात महिषासुर मर्दिनी जगदंबा जी आदिशक्ती आहे बरं का, जी आदिशक्ती. एक लक्षात ठेवा, आता सप्तशृंगीच का निवडलं हे पण याच्याही माग शास्त्र आहे. आपण काय म्हणतो, महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे. किती? 3.5 शक्तीपीठ. एक माहूरचं, एक कोल्हापूरचं, एक तुळजापूरचं, एक ते अर्ध शक्तीपीठ म्हणतो. पण अर्ध या शब्दाचा अपभ्रंश झालेला, ते अर्ध नाहीये, ते आद्य शक्तीपीठ आहे. कोणतं? आद्य, अर्ध नाही, ते आद्य शक्तीपीठ आहे. आणि तिथून ती जगत जननी मग सगळीकडे तिचा हे झाला, म्हणून ते आद्य शक्तीपीठ आहे, ती स्वयंभू आहे.
आणि म्हणून मत्स्येंद्रनाथजी महाराजांनी तो पर्वत त्या ठिकाणी तो निवडल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी उपासना केली, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवतीनं सांगितलं की इथून मत्स्येंद्रनाथजी महाराजांचा हात पकडून मार्तंड नावाच्या एका पर्वतावर नेलं आणि पर्वतावर नेल्याच्या नंतर ते एक अचिंत्य असा मोठा नागवृक्ष होता. नागवृक्ष या शब्दाचा अर्थ आहे अश्वत्थ वृक्ष, जुनाट अश्वत्थ. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड, मोठं झाड होतं, जुनाट त्या ठिकाणी झाड होतं आणि ते जुनाट झाड त्या ठिकाणी होतं, ते झाड होतं. आणि मग त्या ठिकाणी ते कुणालाही दृश्य होणार नव्हतं, पण साक्षात अंबाबाईनं ते दृश्य केलं आणि ते मत्स्येंद्रनाथजी महाराजांना दिसायला लागलं. आणि मग तो त्या ठिकाणी तो दृश्य ते दिसायला लागला आणि तो वृक्ष दिसायला लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी अंबाबाईनं सांगितलं की हा जो वृक्ष आहे हा साधा सुद्धा वृक्ष नाही, म्हणाले सिद्धीचं माहेर घर. आणि इथून तू जे मंत्र निर्माण केलेला आहे त्या प्रत्येक मंत्राला ह्या वृक्षाच्या जवळून बळ मिळणार आहे आणि म्हणून ही उपासना तुला करावी लागणार, हे तुला करावी लागणार. आणि म्हणून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांनी मग सांगितलं. आता त्याच्यावर पुन्हा देवतेंची त्या ठिकाणी त्या वृक्षावर 52 नावाच्या देवता आहेत. किती? 52 नावाच्या देवता. आता लक्षात घ्या, 52 देवता म्हणजे 52 नावाचे वीर आहेत. किती? 52 वीर. त्यांची नावं फक्त ऐकून ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी 52 वीर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये नृसिंह आहे, कालिका आहे, महिषासूर आहे, महमदाळ आहे, झोटिंग आहे, वीरभद्र आहे, बेताळ आहे, मारुती आहे, भगवान प्रभू रामचंद्र आहेत. त्याच्यानंतर 12 आदित्य आहेत, 12 आदित्य आहेत. त्याच्यानंतर जलदेवता आहेत, कुमारी नावाची आहे, धनदा आहे, नंदा आहे, विमळा आहे, मंगळा आहे, ज्ञानप्राप्ती नावाची आहे, लक्ष्मी आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी चंडा, चामुंडा, रंडा, कुंडा, महालंडा नावाच्या अप्सरा आहेत, जोगिनी आहे, शतवितंड आहेत. त्याच्यानंतर अष्टभैरव आहेत, काळ, व्याळ, वीर भैरव, भस्मकेत, सिद्ध भैरव, रुद्र, ऐश्वरी, गण असे अष्टभैरव त्या ठिकाणी आहेत. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी शंखिनी, डंखिनी नावाच्या त्या ठिकाणी अष्टसिद्धी आहेत. त्याच्यानंतर अष्टसिद्धी प्राप्ती, प्राकाम्य, अनिमा, गरिमा, ईशित्वा, वशित्वा, प्रतिमा, महिमा एवंच अष्टसिद्धी त्या ठिकाणी आहेत. आणि अशा पद्धतीने हे सगळे मिळून 52 वीर तयार होतात. आता अष्टसिद्धी 8 प्रकारच्या सिद्धी, त्या सिद्धीचा पण किती मोठा विस्तार होईल. लगिमा कशाला म्हणायचं, प्रतिमा कशाला म्हणायचं, प्राप्ती कशाला म्हणायचं, प्राकाम्य कशाला म्हणायचं, ईशित्वा कशाला म्हणायचं, वशित्वा कशाला म्हणायचं, एवढं सगळं मोठा त्याचा विस्तार होईल. पण असे 52 वीर त्या ठिकाणी आहे. आणि मग असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा ते अंबाबाई त्यांना घेऊन पुन्हा त्या ऋष्यमुख नावाच्या पर्वतावर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या बाजूला एक अंजन नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर त्या ठिकाणी तिथं सांगितलं की तिथे अनेक कुंड त्या ठिकाणी आहेत. आणि ती कुंड कशी आहेत, हस्तिपाद म्हणजे हत्तीच्या पाया एवढी छोटी छोटी कुंड त्या ठिकाणी आहेत. आणि मग ते कुंडाचं पाणी आणावं, ते पाणी तिथं जावं, तिथं जाऊन शिंपडावं, मग एक देवता प्रसन्न होईल आणि मग ती आशीर्वाद देईल. असं सगळं अपार कष्ट करून मग ते सगळा ग्रंथ निर्माण झाला आणि त्याला आशीर्वाद दिला त्या सगळ्या देवतेने. एवढं सोपं नाही. आणि हे सामान्य माणसाच्या कलेच्या बाहेर आहे, सामान्य माणसाच्या सगळ्याच गोष्टीच्या बाहेर त्या ठिकाणी ते आहे. आणि हे साक्षात ग्रंथकाराने सुद्धा सांगितलेलं आहे की सामान्य माणूस या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. तर आपण काय करू शकतो, तर आपण फक्त आणि फक्त भगवंताची, त्या नाथराजाची प्रार्थना करू शकतो. देवा, काही कळत नाही बाबा, आम्हाला कोणता पर्वत कळत नाही, आम्हाला 52 वीर कळत नाही ना, आम्हाला काहीच नको, आम्हाला फक्त तुझ्या दर्शनाची आस राहू दे आणि तुझी कृपा आमच्यावर ठेव, एवढंच आम्हाला कळतं. आलो तुझ्या दर्शना नाथ, आलो तुझ्या दर्शना, आलो तुझ्या दर्शना, आलो तुझ्या दर्शना नाथा, आलो तुझ्या
शंकरदास लागोली पाया सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु कानिफनाथ महाराज की जय. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण विचार करतो आहे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी ग्रंथामध्ये विदित केलेल्या आहे ह्या सर्वसामान्यांसाठी नाही तर सर्वसामान्यासाठी हे आहे. एवढ्या आर्ततेनं त्यांना आडवा म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी भाव निर्माण होईल आणि ते आपली त्या ठिकाणी आपल्यावर कृपा करतील आणि त्यांची कृपा काहीही जगतात करू शकते, काहीही करू शकते, काहीही. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी केल्याच्या नंतर मत्स्येंद्रनाथजी महाराजांनी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी शाबरी मंत्राचं निर्माण त्या ठिकाणी केलं, त्याला सिद्ध करून घेतलं. सिद्ध करून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुढे दर मुक्काम करत 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 त्या ठिकाणी पुढे चंद्रगिरी नावाचं एक गाव होतं. त्या चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये त्या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक साध्वी त्या ठिकाणी होती आणि तिचं नाव सरस्वती त्या ठिकाणी होतं. आणि अशी ही जी त्या ठिकाणी सरस्वती ती अत्यंत त्या ठिकाणी धनसंपन्न होती. सगळ्या गोष्टी तिच्याकडे होत्या, पण एक गोष्ट नव्हती आणि ती एक गोष्ट म्हणजे तिला संतती त्या ठिकाणी नव्हती. आणि संतती तिला त्या ठिकाणी नव्हती आणि संतती नसल्यामुळे त्या ठिकाणी ती अत्यंत दुःखी त्या ठिकाणी होती. आणि दुःखी असताना नाथ महाराजांनी त्या ठिकाणी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तिला विचारलं, का ग बाई काय कारण, काय तुझ्या दुःखाचं काय कारण आहे? ते म्हणाले, महाराज सगळं चांगलं आहे, पण नावाची गोष्ट आली की समजून जावं याला काही मोठं दुःख आहे. आणि पण नावाचा शब्द असा आहे की तो बाकी सगळं 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 विस्मरणात टाकतो. बाकीचं पुढचं ऐकायचं. पण म्हणलं की एखादा माणूस सगळं आहे, काही नाही काही बायका गप्पा मारता मारता म्हणत असतात, आमचं सगळं चांगलं आहे बाई, काय सांगू तुम्हाला, शेती खूप चांगली आहे, पाणी चांगलं आहे, विहिरीला सगळं चांगलं आहे, एकुलते एक माय पोरगं चांगलं आहे, मोठा बंगला बांधला पोरानं, सोफा सेट बांधला, एसी लावलेला आहे, सगळं चांगलं आहे, सगळं सगळं चांगलं आहे. समोरची बाई ऐकत राहते, मस्त ऐकते. पण हे बाई म्हणली ना पण म्हणली ती म्हणते बाकी जाऊ दे, सगळं पुढचं सांग. ती पण म्हणते, काय बाई सुनच लयच अवघड आहे बहीण, माय पाणी देत ती तांबर, काय सांगा तुम्हाला. हा ऐका नाही, हे ऐकायचं. तर पण म्हणजे काय, तर पण म्हणजे काहीतरी त्या व्यक्तीला दुःख आहे, हे पण ह्या शब्दातून आपल्याला कळतं. आणि म्हणून ही सरस्वती नावाची जी विप्र स्त्री होती ती म्हणाली, सगळं काही चांगलं आहे पण मला संतती नाही आणि त्याच्यामुळे मी दुःखी त्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणाले, काही हरकत नाही माय, तू एवढी अंतःकरणपूर्वक मला भिक्षा घेऊन आली आणि मला अंतःकरणामध्ये प्रेरणा अशी झाली
की मी तुझ्या करता काहीतरी तुला प्रसाद दिला पाहिजे, म्हणून आपल्या ठिकाणची असलेली झोळी होती, त्या झोळीतनं एक भस्म काढलं आणि ते भस्म मंतरलं, त्याच्यामध्ये सूर्य वीर्य आणलं, सूर्याचं तेज त्या भस्मामध्ये आणलं आणि भस्म आणून ते भस्म त्या सरस्वती नावाच्या स्त्रीच्या हातामध्ये दिलं आणि दिल्याच्या नंतर तिला सांगितलं, माय हे जे भस्म हे नुसतं साधी राख नाही माय चुलीतली, ही राख साधी सुधी नाही, ही सिद्ध विभूती आहे, सिद्ध असताना तुला देतोय आणि याच्यामध्ये साक्षात कोण, जगाचा त्या ठिकाणी साक्षात शिवशंभूचा असलेला अवतार, ज्याने संपूर्ण आता संप्रदायाचा संपूर्ण विश्वात प्रचार केला, असे साक्षात शिव गोरक्षजती तुझ्या पोटी जन्म घेते आणि म्हणून ही भस्मची मुठी घे आणि ही रात्री शयन करण्यापूर्वी तू ती पाण्यामध्ये टाकून पी आणि त्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील असं तिला सांगितलं आणि मी 12 वर्षांना पुन्हा इथं येईल, इथं आल्याच्या नंतर मी त्यांना त्या ठिकाणी अनुग्रह देईल आणि माझ्या बरोबर त्यांना मी घेऊन जाईल असं सांगितलं आणि असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी मत्स्येंद्रनाथजी महाराज निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी इकडे घटना अशी घडली की तिनं ते भस्म घेतलं आणि भस्म घेतल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि महिलांच्या ठिकाणी एक स्वभाव असा असतो, कोणतीही गोष्ट त्यांच्या पोटामध्ये राहत नाही, हवळ्या हवळ्या सण सगळ्या गावाच्या आधी अशी त्यांची अवस्था त्या ठिकाणी असते कोणतीही गोष्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात ज्या काही गोष्टी घडत असतात ना, बरं का, एखादी जर अफवा जर पसरत असेल ना तर ती महिलांमुळे लवकर पसरते, है का नाही. एखादी गोष्ट लगेच कानोकानी लगेच कानोकानी लगेच कानोकानी कानोकानी कानोकानी, है का नाही. एकाने केले की दुसरी, दुसरीने केले तिसरी, तिसरी चौथी, चौथी पाचवी असं करता 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 वाढत जात असतात, है का नाही. तर तसं राहता आता हिला सगळं मिळालं, नाथकृपेचा प्रसाद मिळाला, पण तिच्या ते लक्षात आलं नाही आणि तिनं त्या दोघी तिघीला सांगितल्या. पण सांगितल्याच्या नंतर सगळ्याच काही सारख्या विचाराच्या थोडीच असतात, काही 4 जणी भिन्न भिन्न विचाराच्या असतात. नाही नाही म्हणाले, काही जणी त्याच्यामध्ये द्वेष भावना करणाऱ्या पण असतात आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी सांगितलं, बाई काय खरंय, म्हणाले हे काही खरं नसतं, हे मांत्रिक लोक राहतात, तांत्रिक लोक राहतात, त्यांचं काही खरं नसतं बाई, काही करतात ते माणसाला. आता हे करायचं कारण काय होतं, एक लक्षात ठेवा, तो जो काळ होता ना, तो तेव्हाचा काळ, तेव्हा त्या काळामध्ये ह्या सगळ्या तंत्र मार्गाचा एवढा प्रसार वाढलेला होता, एवढा प्रसार प्रचार वाढलेला होता की सामान्य माणसं घाबरत होती. म्हणून तर नाथ संप्रदायाचा उदय होता. नाथ संप्रदाय त्याच्याच करते, त्याच्यावर आळा बसला पाहिजे. या सगळ्या गोष्टी लोक घाबरली नाही पाहिजे कशाला, है का नाही, कशालाच नाही. आणि जो मी नेहमी सांगतो, जो नाथांचा सेवक आहे, ज्यांनी नाथाचे पाय धरलेले आहे, जो नाथांची भक्ती करतो, सेवा करतो, त्याला कशालाही घाबरायचं कारण कशालाच नाही. ब्रह्मांडामध्ये अशी कोणती ताकद नाही की त्याला ती अडवू शकते. कारण नाथ आपण नाथ शब्दाचा विचार करून आलेलो आहे, ते काही साधी सुधी गोष्ट नाही, है का नाही. लोक म्हणतात हे असं झालं ते तसं झालं, ह्यो देव बांधला त्यो देव बांधला, हे असं काही नसतं, खोटं असतं, सगळं काही नसतं असं लक्षात ठेवा. कारण ज्यांच्यापासून सगळं सुरू झालं त्यांच्यापाशी येऊन सगळं थांबत असतं. हे नुसतं यांच्या घुंगराचा जरी आवाज ऐकला ना, सगळे इकडून तिकडून 911 सगळे पळून जातात झटपट, काहीच राहत नाही, है का नाही. त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नसतं आणि यांचा अवतारच त्याच्याकरता हे साक्षात परब्रह्म आहे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तेव्हा तो प्रसार प्रचार एवढा झालेला होता, तिलाही भीती वाटली. तिला वाटलं आपण त्यांना ओळखत नाही, काही नाही, बहीण त्यांनी कसं काय दिलं ना असं. आता तिनं थोडा विचार केला, तिची अविवेक बुद्धी जागृत झाली आणि अविवेक बुद्धी जागृत झाल्यामुळे त्यांनी ते जे आहे ते भस्म उकिरड्यावर, जिथे गाईचं शेण टाकलं जातं त्या उकिरड्यावर ते भस्म टाकून दिलं आणि भस्मामध्ये तेज होतं आणि ते प्रताप असा घडला की त्याच्यामध्ये साक्षात भगवंताचे जे अवतार होते हरिनारायण नावाचे, त्यांनी त्या भस्माच्या त्या भगवान सूर्यनारायणाच्या तेजामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर इकडे मत्स्येंद्रनाथ महाराज अनेक तीर्थयात्रा करतायत. तीर्थयात्रा करत असताना अनेक तीर्थयात्रा करत करत मध्ये त्यांचं त्या ठिकाणी हनुमंतरायांसोबत त्या ठिकाणी युद्ध झालं. हनुमंतरायांनी त्यांच्याकडून वचन घेतलं स्त्री राज्यामध्ये जाण्याचं. त्याच्यानंतर पुढे मत्स्येंद्र भैरव हिंगळा देवींचं युद्ध त्या ठिकाणी झालं. अष्टभैरवांचं मातृकेचं युद्ध त्या ठिकाणी झालं. ते युद्ध झाल्याच्या नंतर पुढे त्या ठिकाणी कालिका जे नावाचं अस्त्र आहे, त्या कालिका नावाच्या अस्त्राचं आणि भगवान मत्स्येंद्रनाथांचं युद्ध त्या ठिकाणी झालं. त्याच्यात सुद्धा कालिका नावाचं जे अस्त्र होतं त्यांना परास्त त्या युद्धामध्ये
पराजय त्यांनी केला मच्छिंद्रनाथ महाराजांनी. त्यानंतर पुढे एक महत्वाचे त्या ठिकाणी घटना घडली. मच्छिंद्रनाथजी महाराजांनी सगळी जी भूतावळ होती, भूतावळ, ते सगळ्या भूतावळाला स्वतःच्या ताब्यामध्ये करून घेतलं. कारण एवढा अधिकार त्यांचा होता. हे जे काही सगळी भूतावळ होती कोणाला अधीन नव्हती, कोणालाच नाही. फक्त साक्षात शंभूजती महादेव म्हणजे आदिनाथजी आणि त्या आदिनाथांचे जे पुढे हे सगळे संप्रदाय आला त्यांना सगळ्यांच्या ते अधीन आहेत. त्यांना सगळ्याला अधीन करून टाकलं. अधीन म्हणजे साधा अधीन नाही केलं, म्हणाले जर्जर करून अधीन करून टाकलं. अशा पद्धतीनं सगळ्या भूतावळी जेवढे काही भूत काही एक प्रकारचं भूत नसतं. भूताच्या अनेक योनी आहेत. जसं मनुष्य अनेक प्रकारचा मनुष्य आहे ना, तसं भूतांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्या सगळ्या प्रकाराच्या सगळ्या भूतावळींना मच्छिंद्रनाथ महाराजांनी एका रांगेत उभं केलं आणि एका रांगेत उभे करून त्यांना वश केलं. आणि वश करून त्यामध्ये सुद्धा ते अत्यंत त्या ठिकाणी नाथ शोभले. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते चरित्र त्यांचं सुद्धा युद्ध झालं. त्यांनाही तिथं त्या ठिकाणी हरवलं आणि हरवून त्यांच्याकडून वचन त्या ठिकाणी घेतलं. आणि वचन घेतल्याच्या नंतर आता एवढं वचन घेतल्याच्या नंतर पुढे त्या ठिकाणी अनेक तीर्थयात्रा करत करत त्या ठिकाणी पुढे वीरभद्राबरोबर त्या ठिकाणी युद्ध होतं. वीरभद्रांच्या नंतर वज्रेश्वरी मंदिर, वज्रेश्वरी मुंबई जवळ बरं का, वज्रेश्वरीचं ते मंदिर, त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथजी महाराज गेले. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी वज्रेश्वरी बरोबर संवाद केला आणि तिथे एक कुंड निर्माण केलं. आज सुद्धा तिथं ते कुंड, गरम पाण्याचं कुंड आपल्याला पाहायला मिळतं. आज सुद्धा वज्रेश्वरीला जर मुंबईला गेलो तर आपल्याला ते पाहायला सापडतं. अशा पद्धतीनं तिथे सुद्धा त्या ठिकाणी वज्रेश्वरीचा संवाद त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो संवाद आल्याच्या नंतर पुढे अशा अनेक तीर्थयात्रा करत 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 पुढे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज आणि प्रभू रामचंद्रांचे जे वंशज होते, पाशुपत नावाचा एक राजा त्या रामचंद्रांच्या वंशामध्ये जे जन्माला आलेले होते, त्यांना सुद्धा प्रभू रामचंद्रांचं दर्शन मच्छिंद्रनाथजी महाराजांनी घडवलं. आणि अशा पद्धतीनं त्या दर्शन घडवल्याच्या नंतर प्रत्येकाकडून त्या ठिकाणी वरप्रदान, प्रत्येकाकडून वर त्यांनी त्या ठिकाणी घेतले. आणि वर घेतल्याच्या नंतर अनेक तीर्थयात्रा करता 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 पुढे त्या ठिकाणी पुन्हा त्या गावामध्ये आले. आणि पुन्हा त्या चंद्रगिरी गावाच्या गावामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा विचारपूस करत 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 पुन्हा त्या बाईच्या घरी गेले. त्या बाईच्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिला विचारलं, बाई सगळ्यात पहिला प्रश्न हाच होता, तुझं बाळ कुठे आहे, तुझा मुलगा कुठे आहे? आता ती डचकून गेली. ते म्हणाले, काय म्हणता महाराज, अजून मी पोराचं तोंड पाहिलं नाही, म्हणे मला पोरगच झालं. नाथ महाराज म्हणाले, असं शक्यच नाही, शक्यच नाही म्हणाले. मी तुला साक्षात भगवान सूर्यनारायणचं तेज आणून दिलेलं होतं आणि तुला संतती झाली नाही, शक्यच नाही म्हणे. आणि म्हणून तू खोटं बोलते म्हणे. आणि तू काय केलं होतं, मी तुला ते भस्म दिलं होतं, त्याचं काय केलं तू? आणि असा प्रश्न विचारल्याच्या नंतर तिला लक्षात आलं की हा बाबा पुन्हा 12 वर्षानं पुन्हा आला, आता काय करावं, काय करावं आता, असं लक्षात आल्याच्या नंतर ती तिचं तत मम य सगळं व्हायला लागलं. आता काही सुचना तिला काय करावं. आणि ते तेजपुंज ते काय असं काही साधं असं मलूम थोडी चेहरा होता. तेजपुंज भारधार, असे जटा जूट मिशा, भस्म कपाळी, त्रिपुंड लावलेलं असं उज्ज्वल दैदिप्य उंच कपाळ नाथ महाराजांचं. आणि कोणी प्रत्यक्ष दर्शनी पाहिलं की घाबरणारच होतं, असं त्यांचं स्वरूप होतं. ते पाहिल्यावर तिथं तममय करायला लागली, काय करावं काही समजा तिला. तिला आता वाटलं आता नाथ महाराजांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही, खरं जे आहे ते सांगून टाकावं, मोकळं होऊन जावं. आणि म्हणून तिनं सांगितलं की माझ्याकडून अन्याय घडला. काय अन्याय घडला? हा अन्याय घडला की माझ्याकडून जो भस्म गारी सांडल्या गेला, मी उकिरड्यावर टाकल्या गेलं. आता ती म्हणाली, तू त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथजी महाराज खूप बोलले तिला. ह्या सगळ्या गोष्टी आता तिच्या प्रारब्धातच ते नव्हतं. एक लक्षात ठेवा, काय असतं, दैव देत आणि कर्म नेतं म्हणतात ती ही गंमत आहे. लक्षात ठेवा, दैव देत आणि कर्म नेतं. एखाद्याला खूप पैसे खूप येतात, गंगा वाहते पैशाची, पण त्याचं कर्म एवढं बेहत्तर असतं. आलेले पैसा लगेच दुसऱ्या राटीनं बुंगू 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 चालल्या जातं, काही राहत नाही खाली. याचं समजून द्यावं. दैवानं दिलं, दैवात आहेच आपल्या, पण आपलं कर्म पूर्वजन्मीचं काही सुकृत असतं, सगळ्या जन्मीचं सुकृत असतं, ते काही एका जन्मात थोडीच असतं काही. आणि म्हणून ते केलेले काही पाप कर्म आहेत, त्या कर्मामुळे सगळं निघून जात असतं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा विचार इथे आपल्याला करता येतो. आणि म्हणून सरस्वतीचं
त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं, मग कुठे टाकलं ते विचारलं, त्या ठिकाणी गेले. ते गोरक्षाचा ढिगार त्या ठिकाणी होता आणि तो ढिगार बघितला त्या उकरड्यावर. आणि मग त्या ठिकाणी वचंद्रनाथ महाराजांनी आवाज दिला आणि आवाज दिल्याच्या नंतर त्या ठिकाणातून एक 12 वर्षाची दैदिप्यमान साक्षात शंभुजती शिव गोरक्षनाथजींचा अवतार त्या गोरक्ष ढिगाऱ्यातून त्या ठिकाणी झाला आणि गोरक्षनाथांचा अवतार त्या ठिकाणी झाला. शंभुजती गोरक्षनाथ भगवान की जय. पार्वती पदे हर हर महादेव. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो अवतार झाला. आणि अवतार झाल्याच्या नंतर मग त्यांना अनुग्रह दिल्याच्या नंतर त्यांच्यावर कृपानाथ महाराजांनी केली. आणि कृपा केल्याच्या नंतर मग दोघही गुरु शिष्याची जोडी दरकोस दर मुक्काम करत 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 एका नवीन गावाला, नवीन शहराला ते जात होते. आणि जाता 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 गुरुभक्तीचा महिमा कसा असतो ती दैदिप्यमान कथा येते. एक लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा तेच तुम्हाला सांगेल, नाथ महाराज हे भक्त आणि भक्त कशानं ओळखल्या जातात तर त्यांच्यासारखी जगतामध्ये कृपा कुणीही करू शकत नाही. अशक्य असलेली गोष्ट सुद्धा शक्य कोण करू शकतं तर नाथ करू शकतात. हे लक्षात ठेवा. अशक्य असलेली गोष्ट, अशक्य असू द्या गोष्ट, सगळे नाही म्हणू द्या, कोणतेही देव नाही म्हणले ना तिथं नाथ महाराज म्हणतात यस ये हम करेंगे ये कोण नाही बोलता. हाय कमांड देते. म्हणजे सगळ्या देवांची आर्मी कोण येतं? नवनाथ महाराज. हाय कमांड. त्यांच्या शब्दाला ब्रह्मांड नाही म्हणाले, विष्णू भगवान नारायण म्हणाले पृथ्वी अशी करायची का? नाथ महाराज म्हणाले अशी करायची तर ती अशीच होईल, त्याला दुसरा पर्याय नाही काही. असं तेवढी ताकदच तेवढी, ते काही खरं नाही. सामान्य माणसाचं काय तिथे एवढी ताकद आहे त्यांची, जाज्वल्य शक्ती. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना तर आहारी आणलं, दर्शन द्यायला यावं लागलं. पाहन तुम्ही काय शक्ती हा. आणि अशा पद्धतीनं एवढी प्रचंड शक्ती. आणि मग पण हे सगळं भक्तीनं, त्यांची भक्ती जर केली तर स्वतःची लंगोटी काढून देतात ते, एवढी शक्ती भक्तीमध्ये त्यांच्या ठिकाणी आहे. आणि मग गोरक्षनाथ महाराजांनी त्या ठिकाणी भक्तीचं उदाहरण ठेवलं. आणि मग एक दिवस कनकगिरी नावाचं गाव, त्या कनकगिरी नावाच्या गावामध्ये त्या ठिकाणी गुरु शिष्याची जोडी बसली. आणि नाथ महाराजांना भूक लागली. आणि भूक लागल्याच्या नंतर पोटामध्ये दुपारची वेळ होती आणि त्यांना थोडं जीवार आलं भिक्षा मागायला. आता शिष्य होता चेला किस काम का, हा चेला बनना चाहिए तो किस काम का. मग म्हणून गोरक्षनाथ महाराज जाय म्हणे भिक्षा घेऊन ये आपल्याला. गोरक्षनाथ महाराज गेले भिक्षा आणण्याकरता, भिक्षा आणायला गेले. आणि भिक्षा आणायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी श्राद्ध चालू होतं, श्राद्ध पूजा होती. श्राद्ध पूजा होती. श्राद्ध पूजा असताना त्या ठिकाणी आता श्राद्धाचा नियम असा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी जर श्राद्ध असेल तर ब्राह्मणाच्या घरी तो श्राद्ध विधी झाल्याशिवाय, ब्राह्मण जेवल्याशिवाय श्राद्धाचा स्वयंपाक बाहेर देता येत नाही आणि देऊ नये. आणि इतर जर असेल तर तिथे सुद्धा पित्र जेवल्याशिवाय तो स्वयंपाक बाहेर देऊ नये, शास्त्र आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कुणालाच नाही द्यायचं, जोपर्यंत पित्र जेवत नाही तोपर्यंत तो श्राद्धाचा स्वयंपाक कुणालाही द्यायचा नाही, असा नियम आहे. पण इथे गंमत आता घडलं असं, नाथ महाराज ऐन माध्यान्ह वेळेला आले. आणि माध्यान्ह वेळेला आलेला एखादा अतिथी हा साक्षात देवाचं स्वरूप असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तर आपली भारतीय संस्कृती काय म्हणते, अतिथी देवो भव. काय म्हणते, अतिथी देवो भव. आणि अतिथीला कधीही विनमुख पाठवायचं नाही. म्हणून आपल्याकडे आलेल्या घरातल्या पाहुण्याला आपण चहा पाजता तुम्ही चहा का नाही पाजता का नाही पाजतो, ही परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. आणि मग साक्षात नाथ महाराज गेले. गोरक्षनाथ महाराज, श्राद्ध विधी चालू होता, काय करावं कळत नव्हतं. आणि मग शेवटी त्यानं सांगितलं, बाबा आमच्या गुरु महाराजांना भूक लागलेली आहे, तुम्ही काय जे असेल ते तुम्ही द्या.
आणि तिलाही वाटलं बाबा आता सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं झालेलं आहे, देव कोणीतरी अतिथी आला त्याला देव पोटभर, म्हणून तिने छान असं छान पात्र भरलं, सगळं व्यवस्थित ताक भरलं पात्रामध्ये आणि ते पात्र महाराजांच्या हातात दिलं. आणि नाथ महाराजांनी पात्र पाहिलं, त्यांना आनंद वाटला, बाई खूपच भिक्षा आपल्याला मिळालेली आहे, आता दुसऱ्या घरी जायची गरज नाही. म्हणून ते नाथ पुन्हा आले, मच्छिंद्रनाथ महाराजांना ती भिक्षा अर्पण केली. अर्पण केल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी ती भिक्षा ग्रहण करून ते तृप्त झाले. आणि तृप्त झाल्याच्या नंतर मात्र जेवता 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 तृप्त झाल्याच्या नंतर मात्र सहज त्यांच्या तोंडातून शब्द गेला, म्हणाले हे वडे खूपच सुंदर झाले म्हणे, उडदाचे वडे, काय मस्त दही होतं, वा 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 वा, आ हा हा. आणि जर असे दह्यात जर भिजलेले वडे असले ना, ते जर खाल्ले ना, अशी मस्त झोप लागते ना, झोप. बरं का, हा प्रयोग उद्या करा, आता तुम्ही उडदाचे वडे उद्या खा, अशी मस्त झोप लागते, आहे का नाही. उडदाचे वडे, ते म्हणाले नाथ महाराज काय म्हणाले, उडदाचे वडे जर असते ना तर काय अजून मजा आली असते, आहा. असं त्यांनी म्हटल्याबरोबर गोरक्षनाथ म्हणाले अजून तुम्हाला पाहिजे का, काहीच नाही. पुन्हा गेले तिथे, पुन्हा गेल्याच्या नंतर त्या बाईला आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर माय काय, काही नाही म्हणाले, काही नको म्हणे, फक्त अजून उडदाचे वडे मला पाहिजे, वडे पाहिजे म्हणे. वडे पाहिजे का, कशाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने तिला काय वाटलं, आपण पहिल्यांदा भिक्षा दिली, आता दुसऱ्यांदा कोणी आल्यावर कोणी का होईना त्याला हटकणारच आहे. आणि म्हणून तिला वाटलं हा काय करतो, हा यानं स्वतः सगळं खाऊन घेतलं आणि कोणाचं तरी नाव पुढं करून, गुरुचं नाव पुढं करून हा मागतो आहे. आणि म्हणून ती म्हणाले तुला देणार नाही, आणि मी जर आता तुला काही देईल, पहिल्यांदा माणसानं द्यावंच व इच्छेनं, पण दुसऱ्यांदा जर कोणी मागायला आलं तर त्याच्या मोबदल्यात काहीतरी घ्यावं, असं शास्त्र आहे का नाही. त्याच्या मोबदल्यात एकदाच सेवा फ्री असते, सेवा जीवनात एकदाच फ्री, नंतर सेवा फ्री नाही, त्याला काही ना काहीतरी थोडस का होईना मानधन मिळालं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग काय विचारता, मग त्या ठिकाणी तिनं खूप बोलल्याच्या नंतर मग ती म्हणाली एक काम कर, तुला पाहिजे ना वडे, देते म्हणे वडे. एक काम कर म्हणाले, तुझा जो डोळा आहे उजवा डोळा तो मला काढून दे. ते म्हणाले ती काय, एक का वड्या करता डोळा काही मोठी गोष्ट नाही. म्हणून त्यांनी आपलं बुगुळ काढलं, देऊन टाकलं. दिल्याबरोबर ते पाहिलं, प्रत्यक्षदर्शी सगळं रक्त पाहिलं, तिला चक्कर आला. ते म्हणाले बाबा हे काय केलं आता, सगळं मला लोक बोलतील, काय करू काय करू. ते म्हणाले माय तू काहीच घाबरू नको, फक्त वडे दे, मी पाहून घेतो पुढचं काय करायचं ते. आणि म्हणून अशा पद्धतीनं ते वडे घेतले, ते डोळा असा झाकला, झाकल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते वडे महाराजांसमोर ठेवले. पण महाराजांसमोर कसे वडे ठेवले, तर डोळा असे ठेवले, असे ठेवून दिले, इकडे पाहत होते, डोळ्याला अशी पट्टी लावली. आणि नाथ महाराज बसले. आता ती गुरुमाय आहे ना, तिला सगळं कळतं. ती वड्यासाठी ती गुरुभक्ती पाहत होती. ती तिला काय वडे खायचे होते, वडे मिळत नव्हते काय. एका अष्टसिद्धी दासी त्यांच्या घरी पाणी भरायला, आहे का नाही, रोज 10 का एका मिनिटात सगळा स्वयंपाक करते. पण गुरुभक्तीचा महिमा आहे. आणि नाथ महाराज म्हणाले काय झालं रे, काही नाही महाराज वडे. आणि तिकडे कोण, तिकडे काय म्हणे, इकडे पाय माझ्याकडे, नाही म्हणे महाराज तिकडे नको म्हणे. आणि माझ्या डोळ्याला कोण पट्टी लावून आला, जाताना तर चांगला गेलता म्हणे, टळटळ डोळे करून. मग आता काय झालं, नाही म्हणे ते डोळ्याला माझं दुखू लागलं म्हणे. आणि काय दुखू लागलं आत्ताच्या आत्ता, नाही म्हणे दुखू लागलं, सुजला म्हणे, थोडा सुजला म्हणे, दाखवून मला डोळा, डोळा दाखव. नको म्हणे महाराज, एकदा तुम्ही वडे खाऊन घ्या, मग आपण पाहू निवांत डोळा. त्याला काय, नाही म्हणे आधी डोळाच पाहायचा म्हणे मला, ते वडे पाहू म्हणे आता, नंतर ते नंतर खाऊ म्हणे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मग नाही म्हणल्यावर डोळा पाहिला, पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं. आणि पाहिल्याबरोबर हे डोळा काढून दिला म्हणल्यावर त्यांना खूप रडले महाराज, खूप रडले, आसवांच्या धारा लागल्या. सगळ्यात जर काय महत्वाचं असेल तर प्रेम नावाची गोष्ट, प्रेम भक्ती नावाची गोष्ट लक्षात, सगळ्यात मोठी भक्ती प्रेम भक्ती असते. नाथ महाराज रडायला लागले. म्हणाले महाराज एका वड्या करता फक्त तू डोळा काढून दिला. म्हणाले कशा करता, ह्या फक्त पोटाची तृप्ती होण्याकरता का, हा कुठे म्हणे डोळा, इथे म्हणे डोळा, काहीच नाही म्हणाले. सगळं त्यांच्याकडेच होतं, सगळे औषधं त्यांच्याकडेच, उपाय त्यांच्याकडे, सगळंच त्यांच्याकडे, काही नाही. संजीवनी मंत्राचा त्याच्यावर जप केला. आणि जप केल्याबरोबर जसाच्या तसा डोळा पुन्हा पूर्ववत केला. नाही म्हणाले तो डोळा पूर्ववत जसाच्या तसा केला. आणि तो अत्यंत दिव्य ज्ञानाने त्या अजून झळकून निघाला. अशा पद्धतीनं गुरुभक्तीचा महिमा त्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी आला. अशी ही भगवंताची परम मंगलमय दिव्य कथा
आपण त्या ठिकाणी श्रवण करतोय. बऱ्याचशा कथा त्या ठिकाणी आहेत. काही कथा आपण धावत्या पाहतो आहेत वेळेच्या नुसार. सगळ्याच गोष्टी आहे का नाही, सांगायला गेलं तर 4 तास 5 तास पुरणार नाही आहे का नाही. सगळं असं खूप सांगायचं म्हटल्याच्या नंतर, पण असो ज्या ज्या काही महत्वाच्या कथा आहेत त्या महत्वाच्या कथेला आपण त्या ठिकाणी स्पर्श त्या ठिकाणी करतोय आणि अनेक दिव्य कथा आपण पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया. अशी ही परममंगलमय भगवंताची कथा, ही भगवंताची कथा आजच्या द्वितीय दिवसामध्ये त्या ठिकाणी आहे आणि उद्या कथेचा आपला 3रा दिवस त्या ठिकाणी आहे. अजून जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी सांगा आणि कथेचा लाभ घ्या, कारण हा पुन्हा उत्सव पुन्हा त्या ठिकाणी नाही. आणि त्याचबरोबर कालही मी सांगितलं की आपल्या अंतःकरणपूर्वक जे काही आपल्याला सेवा करता येईल तन मन धनानं ती सेवा त्या ठिकाणी ह्या ठिकाणी करा. नाथ महाराज आपल्याला खूप भरभरून देतील, एवढं भरभरून देतील नाही म्हणाले, देणाऱ्याचे हात हजारो फाटकी माझी झोडी, आणि आपल्यालाच घेता येणार आणि एवढं ते नाथ महाराज आपल्याला देतील. अशा पद्धतीनं नाथ महाराजांच्या चरणारविंदावर आपण प्रार्थना करूया. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जो उत्सव त्या ठिकाणी चालू आहे तर भगवान दत्तात्रयांच्या, सद्गुरु चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या आणि भगवान सांब सदाशिवांच्या अचल मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे. आणि अचल मूर्ती प्राण प्रतिष्ठा होऊन त्या मंदिराचा कलशारोहण विधी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या निमित्त हा सप्ताह त्या ठिकाणी चालू आहे. आणि याचं सगळं असं त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी श्रीनाथ सेवक त्या ठिकाणी अंबादासजी शेरकर ह्या सगळ्या गोष्टी अनेक धावपळ करत ते इकडं सगळीकडेच लक्ष देत आहेत. पण त्यांची कमाल आहे, सगळीकडे फिरणं, सगळ्यांना भेटी देणं, सगळ्यांकडे जाणं येणं, ह्या सगळ्या गोष्टी ते करतायत. आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी दमछाक त्या ठिकाणी होते. म्हणून मी त्यांना व्यासपीठावरून सांगतो थोडी तब्येतीची काळजी घ्या, अजून आपल्याला यज्ञ पूर्ण करायचा आहे बरं का, आहे का नाही. जास्त काही धावपळ करू नका. थंडी सुद्धा खूप वाढली. काही नाही म्हणाले, मी काल आता एवढा हिवलो होतो थंडीनं, मी स्वेटर घालून आलो आज, शाल आणली, काय करा थंडी वाजत होती वरती. थंडी रानातली थंडी तिचं काय आहे का नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे, थंडी वाढलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्या भक्तांनी काळजी घ्या. थंडी वाढलेली आहे. कथेला येताना सुद्धा कानाला वगैरे बांधून या, आहे का नाही. थोडा आश्रय घ्या अग्नीचा थोडासा, आहे का नाही. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा आजच्या द्वितीय दिवसाच्या कथेला, दिव्य कथेला आज आपण इथेच त्या ठिकाणी विराम देऊया. आणि उद्या तृतीय दिवसाची कथा त्या ठिकाणी आहे. उद्या आपण त्या ठिकाणी वेळेत सुरू करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि उद्याची कथा, उद्याच्या कथेकरता आपण सगळ्यांनी अनेक कथा आहेत त्या कथेमध्ये आपण त्या ठिकाणी हे करूया. आणि उद्याचा जो आहे, उद्या आपला 3रा दिवस आहे, तर उद्या पाळणा वगैरे जर करता आला तर एखादा पाळणा आणून ठेवू. उद्या कानिफनाथ महाराजांचा जन्मोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करूया. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे, तर पाळणा वगैरे आणून ठेवा. त्याला काही फुगे वगैरे लावता आले तर ते करा, सुंठ वडा करा त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं नाथ महाराजांचा जन्म आपण उद्याच्या कथेमध्ये साजरा करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की ये येईल तैसे करीतो सेवा, ओढ करून घ्यावी पुण्यपदाची जोड वत्साला निज भक्ताला द्यावी. हे रवी तरी मी मूर्खू बोलिला सेड विवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. चुकलो भूललो मी जरी नाता, चुकलो बोललो मी जरी नाता, क्षमास करा रे श्री गुरुदत्ता, चुकला करा रे श्री गुरुदत्ता. चुकलो भूललो मी जरी नाथा, चुकलो भूललो मी जरी नाथा, क्षमा करी रे श्री गुरुदत्ता, क्षमा करी रे श्री गुरुदत्ता. दीन दीन मी पतित नाथा, दीन दीन मी पतित नाथा, संभाळी रे श्री गुरुदत्ता, संभाळी रे श्री गुरुदत्ता. चुकलो भूल
बोललो मी धरीनाता सकल बोललो मी धरीनाता क्षमा करा श्री गुरुदत्ता क्षमा करा रे श्री गुरुदत्ता विठाल 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 कुंडली कवरदार विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु कानिफनाथ महाराज की सब साधु संतन की आज के आनंद की बालगोपाल कृष्ण भगवान हरये नमः हरये नमः हरये नमः। आज सप्ताहामधल्या द्वितीय दिवसाचा जो महाप्रसाद आहे तो आदरणीय फुलंब्री शहरातले ज्यांना आपण सगळेच जण नावानिशी नाही पण भगवान दत्तात्रयांच्या नावानं ओळखतो असे गुरुदत्त मामा बरं का. त्यांना नावानिशी कोणी ओळखणार नाही पण आपण जर म्हणलो गुरुदत्त मामाचं दुकानात जा तर कुठूनही माणूस जरी आला तरी तो मामांच्या दुकानामध्ये जातो. तर अशा गुरुदत्त मामांची दमन हात धरण पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु नवनाथ महाराज की जय. अशा गुरुदत्त मामांचे मोराणकर काकांची आजची ही पंगत आहे. तर एकदा त्यांचं टाळ्या वाजून त्या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्या ठिकाणी आता नैवेद्य दाखवल्या जाईल आणि लगेच आरती होईल त्यांच्या हातानं. आणि जे कोणी इथे उपस्थित जर जोडीनं कोणी असेल तर ते जोडीनं सुद्धा त्या ठिकाणी आरतीला यायचं आहे. इथे हा समजलं काय मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षौ मंगलाय तनो हरे मंगलानि भवन्तो ब्रुवन्तु. दुःखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति नूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाति सर्वांगी सुंदर पुष्पेन्दुरादि कंठे ढळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे माळा स्मरणे मात्रे माळा कामोना पूर्ती जय देव जय रत्नागजिताभरा तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुंकुमेश्वरा हिरे जडिता मुकुट शोभतो वरा झुमझुम देणे पोरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामोना पूर्ती जय देव जय लंबोदरी तांबर कैवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड ते नयना दात्रा माझा वटपाय सगना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती
दर्शन मात्रे मन पाहणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव कलियुगी अवतार नवनारायणाचा केला से उद्धार राजनाथ गाविला मूळ मार्ग ब्रह्मादिकाचा महिमा केला जय श्री नवनाथा स्वामी नवनाथा हरले वारिता हरले चिंता जय देव मच्छीपासून झाले मच्छिंद्रनाथ मोक्ष जन्माले गौरी वस्मात अगरे कुंडे जलमले जालंधरनाथ पाणी पावुत्पत्ती जय श्री नवनाथा ओ स्वामी नवनाथा हरि ओ वारिता हरले चिंता जय देव भिक्षे पात्रे जन्मले भरतारे नाथ नाथ औरंगे नाथ कृष्णे छातीरी नाथ रेवले छातीरी जय श्री नवनाथा स्वामी नवनाथा हरि ओ वारिता हरले चिंता जय देव चरणापासून झाले चरपटी नाथ गर्भाचे उत्पत्ती भागी गोपी चंद अडभंगे नाथ श्रीराजा जन्मले बाळवीरी नाथ मध्ये अवतारले शांती विद्यामध्ये कल्लीन झाले रामेश्वर करता भूमिले मने शरणार्थी आले जय देव जय श्री नवनाथा स्वामी नवनाथा हरि ओ वारिता हरले चिंता जय देव घालेलो टांगण वंदन चरण डोळ्याने बाह्य रूप प्रेमे आलांगण अनंत पूजन भावे वाहिन मने नवा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या धर्म त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिया करोमि यज्ञं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 कालीपुनाथा दीन दयाला कालीपुनाथा सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु कानिफनाथ महाराज की, सब साधु संतन की जय। आज के आनंद की बाल गोपाल की जय। धर्म के अधर्म का प्राणियों में विश्व का कल्याण वो हत्या सनातन वैदिक धर्म की आज के आनंद की बाल गोपाल की सब भक्तन की जय। यजमान की गौ माता की भारत माता की वंदे मातरम। नमः पार्वती पतये शिव हर हर